नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वेलकम, वेलकम, वेलकम. जमलेल्या माझ्या सर्व समस्त शिक्षक बंधू भगिनींचं, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचं आजच्या आपल्या या नवेल्या लेव्हल नेक्स्ट ई-कंटेंट कोर्समध्ये सहर्षाने हार्दिक असं स्वागत करत आहे. महिला दिन आणि महाशिवरात्रीनिमित्त आयोजित या कोर्सचा आजचा पहिला दिवस आणि या डे 1 मध्ये सर्वांचं मी स्वागत करतो. त्याच पद्धतीनं ज्या कोणी यामध्ये आपल्या महिला शिक्षिका, प्राध्यापिका, प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांना सर्वांना पुनश्च एकदा महिला दिनाच्या मी हार्दिक आणि सहर्ष अशा शुभेच्छाही देतो. ओके. आणि आजचा जो सेशन आहे, त्यामध्ये जे काही एआयचे 12 टूल्स मी तुम्हाला देणार आहे. त्या 12 टूल्सचं म्हणजे आपण म्हणूया डिस्प्ले करण्यासाठी किंवा तुम्ही किती का पॉइंट्स तुमच्याकडे असेल ना 3, 6, 9, 12 अशासाठी एक मल्टीपर्पज क्राफ्ट आपण दाखवणार आहे. म्हणजे ते एआयचे 12 टूल्स दाखवायचेत मला फक्त तुम्हाला, की कोणकोणते आहेत. ओके. त्याचं क्राफ्ट बनवायचं आहे PowerPointमध्ये. तर त्यासाठी मला कशा पद्धतीनं करता येईल त्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. कदाचित तुम्ही कालचा एखादा व्हिडिओ माझा पाहिलेला असेल, त्यामध्ये मी तो क्राफ्ट वापरलेला आहे. ओके. तरी आता आज आपण काय शिकणार आहोत ते आपण लगेच पाहून घेऊयात. मी व्हिडिओ माझा स्टॉप करतो अँड देन माझी स्क्रीन जी आहे ती या ठिकाणी मी शेअर करतोय आणि या ठिकाणी बघा, तुम्हाला माझा डेस्कटॉप दिसत असेल. ओके, डेस्कटॉप दिसत असेल तर डे 1 चा डेमो म्हणून इथं मी केलेला आहे. लेट मी शेअर द साउंड फॉर दिस फर्स्ट ऑफ ऑल. आणि आपण आज काय ते तुम्हाला यातून आता आवाज येतोय का? या व्हिडिओचा आवाज येतोय का पहा. येत आहे? आवाज येत आहे का? हो सर, हो. ओके. आता आपण पाहूया. या ठिकाणी आज आपण काय शिकणार आहोत? कोणता क्राफ्ट शिकणार आहोत? मल्टीपर्पज क्राफ्ट आहे तो PowerPoint मधला सेशन असणार आहे आजचा हा. क्राफ्ट दिसतो. जर तुम्ही नीट या ठिकाणी बघितलं, बघा, हा जो आहे तो थोडासा वरच्या बाजूला वाटतोय आणि हा असे खाली आहेत सगळे. इज इट क्लिअर? दिसतंय का असं तुम्हाला? हे खालच्या बाजूला आहे आणि हे वर आहेत असं दिसतंय का? 3D टाइप थोडंसं दिसतंय. ओके. आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने एक चक्र तयार झालेलं आहे बघा, चक्र. व्हाईट पार्ट जर तुम्ही बघितला तर तो एक चक्र तयार झालेला आहे. त्याला तुम्ही आता ट्विस्ट करू शकता, तुम्ही असंही त्याला ट्विस्ट करू शकता. ओके. त्याला तुम्ही कसा करू शकता, त्याला तुम्ही फिरवू शकता. त्याच पद्धतीने त्याला तुम्ही झूम करू शकता एवढ्या पद्धतीने. आणि त्याला तुम्ही अशाही पद्धतीने करू शकता. ओके. तर हा एक मल्टीपर्पज क्राफ्ट. तर तुम्हाला जर याचं काही एक सूत्र जर तुम्हाला कळालं, की कशा पद्धतीनं हे बनवायचं असतं. ओके. तर तुम्ही 3 पॉइंट, 6 पॉइंट, 4 पॉइंट, 5 पॉइंट कितीही तुम्ही बनवू शकता. कारण वर्तुळाचं जे क्षेत्रफळ आहे म्हणजे 360 डिग्री जे आहे ते असतंच. आता याला वापर मी याचा माझा तुम्हाला माझ्या कोर्ससाठी याचा वापर कसा केलेला आहे मी दाखवतो तुम्हाला. हे 12 टूल्स मी तुम्हाला देणार आहे या कोर्समध्ये. आता तुम्हाला दिसतंय ते एआय स्टोरी टेलिंग व्हिडिओ, एआय स्पोक्समॅन व्हिडिओ, एआय स्टोरी बोर्ड व्हिडिओ. हे पॉइंट्स तुम्ही अशा पद्धतीने टाकू शकता आणि परत एक-एक करत तुम्ही त्याला एक्सप्लेन करू शकता. इज इट क्लिअर? बाजूला तुम्ही तो करू शकता. एका बाजूला आपण हे घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने करू शकतो. मग ते नाव घेत असताना त्याचं जे एलो होत आहे, ओके, तर तेही तुम्ही यामध्ये बघू शकत आहात. त्यानंतर हे बघा अशाही पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा हे असं करू शकता. एक फ्लॉवर टाइपचं थोडंसं हे होतं. याला तुम्ही छोटं करू शकता अँड देन याला तुम्ही असं फिरवून छोटं करू शकता अँड देन हा पूर्ण टोटल पार्ट जाणार आणि त्या व्हाईट पार्टमध्ये या कोर्समध्ये अजून कोणकोणते पार्ट आपण पाहणार आहोत. ओके. तेही यामध्ये समाविष्ट आहे. ओके. त्यामुळं अशा पद्धतीचा मी एक व्हिडिओ बनवलेला होता. कदाचित तुम्ही बघितलेला असेल. तरी सर्वांना आज आपण काय शिकणार आहोत ते समजलेलं आहे का? आणि आपण हे शिकण्यासाठी उत्सुक आहात का? याबद्दल सांगा. लगेच आपण आता स्टार्ट करूया. PowerPointची ब्लँक पी-पी-टी जो तोपर्यंत मी या ठिकाणी ओपन करून ठेवणार आहे. आणि लेट मी आस्क यू, की आज आपण काय शिकणार आहोत ते तुम्हाला समजलं का? इज इट क्लिअर? आता त्याची पॉवर पॉइंट चा जो आहे एक 2024 मधील जे काही न्यू कोर्सचे जे स्टफ्स आहेत,
त्यामध्ये त्याची पीपीटी ओपन करून दाखवतो मी की त्यामध्ये मला किती स्लाइड्स वगैरे वापराव्या लागल्या. हे बघा 12,360 म्हणजे 360चं तुम्ही 10 करू शकता, 12 करू शकता. ते आपण कसं करायचं ते पाहणार आहोत. आता 12चंच मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि या पद्धतीनं हे पूर्ण कंप्लीट क्रिएशन जे आहे ते पॉवर पॉइंट मधलं आहे, पीपीटी मधलं आहे. इज इट क्लिअर? तरी आय होप की तुम्हाला हे शिकावयास आवडेल. इज इट क्लिअर? आणि तुम्ही जर याचं जर नीट थोडंसं निरीक्षण केलं तर या क्राफ्ट मध्ये पहा, असा एक चक्र दिसतोय का तुम्हाला? व्हाईट चक्र दिसत आहे, चक्री असा दिसत आहे का? येस. हा, त्या पद्धतीचाही तुम्हाला या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की कशा पद्धतीनं करता येईल, काय करता येईल. सो विदाउट जस्ट स्पेंडिंग टाइम इन इंट्रोड्युसिंग द टॉपिक, लेट्स हॅव अ लुक ऑन इट्स क्राफ्ट कशा पद्धतीने पॉवर पॉइंट मध्ये. आता बाकीच्या ऍप्लिकेशन्स कडे आपण हळूहळू जाणार आहोतच. उद्या मी तुम्हाला सॅटर्डेला बाकीचा बोनस आणि एआय टूल्स चाही तुम्हाला मी प्रदान करणार आहे तुमच्याकडं हस्तगत. तरी सुरुवातीला आपण आज थोडंसं वातावरणाशी मिळतं जुळतं होऊयात आणि एक महत्वाचा टॉपिक पाहूयात. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागतं की सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला या पद्धतीने एक सर्कल घ्यायचा आहे. ओके, आता हा सर्कल जो आहे तो थोडक्यात सेम साईजचा असावा म्हणून इथं 18x18चा मी असा सर्कल घेत आहे. ओके, आणि याला मिडल आणि सेंटर करत आहे. इज इट क्लिअर? तुम्ही कोणत्याही कलरचा घ्या, नंतर तुम्ही सगळे कलर आपले चेंज होणार आहेत. त्याच्या आतमध्ये तुम्हाला एक थोडासा सर्कल घ्यायचा आहे. इज इट क्लिअर? आणि तो सर्कल सेंटरला ठेवायचा आहे तुम्हाला. सपोज फॉर एक्झाम्पल त्याचा कलर थोडा वेळ चेंज करतो मी आणि थोडं याची जी आहे ती साईज अशा पद्धतीने मी वाढवत आहे. इज इट क्लिअर? म्हणजे हा जो सर्कल आहे मधला, इज इट क्लिअर? आणि याला अलाइन सेंटर आणि मिडल मी असं केलं. राईट, या पद्धतीनं थोडंसं अजून तुम्ही थोडंसं वाढवू शकता. आता आपल्याला हा एक मधला तो काढायचाच आहे, पण अजून एक सर्कल तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो सर्कल जो आहे तो याचाही कलर थोडासा वेगळा घेतो. सपोज मी हा सर्कल जो आहे तो येलो घेतो आणि हा जो सर्कल आहे तो वर ठेवायचा आहे. ओके, मग थोडक्यात 3 सर्कल तुम्ही घेतलेले आहेत. ब्रिंग टू फ्रंट केलं मी. ओके, आणि हा बघा, हा आउटलाईन तुम्हाला काढायची. थोडंसं लॉजिक समजून घ्या. आता हे किती झालं? 7x7चा सपोज मी हा सर्कल घेतला मधला. हा 18x18चा घेतला आणि मधला जो पिवळा आहे तो सपोज मी या ठिकाणी थोडंसं आपल्याला चेंजेस करायचे त्यामध्ये. कारण नेमकं लॉजिक एकदा तुम्हाला समजलं तर तुम्ही अजून वेगवेगळे तयार करू शकता. आता याला सुद्धा मी सेंटर आणि अलाइन सेंटर आणि अलाइन मिडल करतो. सगळ्याला टोटल स्ट्रक्चर सगळे आहेत ना, सेंटर आणि मिडल करायचे आहेत आपल्याला. ओके, तर बरोबर झालं बघा आता, लाईक धिस. ओके, तर हा एक सर्कल छोटासा घेतला मी, हा एक घेतला, बरोबर आहे. आता अजून एक आपल्याला याला थोडंसं वाटलं तर मी काय करतो, लाईक धिस छोटं करूया आपण याला. ओके, आता 8 म्हणजे 9 थोडक्यात 8.5 बाय 8.5 सेंटीमीटरचा आपण याला करूया थोडासा आणि याला काय करूया आपण मिडल आणि सेंटरला घेऊया. ठीक आहे. नाव सी, या पद्धतीने असा एक स्ट्रक्चर तयार झालेला आहे. राईट, किंवा सध्या आधारात काय करत होता? एक मिनिट, इथं आपण उद्या सकाळी 8.5 करूया आपण. 8.5 किंवा 9 करूया आपण सपोज. 9 आणि 9. ओके, 9 सेंटीमीटर 9 सेंटीमीटर म्हणजे जो हा जो आहे क्लिअर, याला आपण काय करूया, अलाइन मिडल आणि सेंटर. ओके, हा 7चा झाला, हा कितीचा झाला? 18 आणि हा 9 आणि हा 7. ओके, दोन्हीकडं. राईट, या पद्धतीनं आपण थोडंसं 3 असे सर्कल घेतलेले आहेत. राईट, आणि आता आपल्याला एक 3D करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. सो फॉर एक्झाम्पल यामध्ये मी अजून एक शेप असा घेणार आहे की जेणेकरून मला काय करता येईल. ओके, लाईक धिस असा एक रेक्टँगल. आवाज येत नाही. माझा आवाज येत नाहीये तुम्हाला? आवाज येतोय का माझा? येतोय सर. येतोय ना, बाकीच्यांना येतोय. मला वाटतं तुमचं ते कुणाला आवाज येत नाहीये. हाही आवाज त्यांना पोहोचणार नाहीये. मे बी सेटिंग मध्ये चेंजेस करावे लागतील तुम्हाला. ओके, ठीक आहे. या पद्धतीने पहा, या असं आपण केलेलं आहे. अँड देन आपल्याला काय करायचं आहे, हा जो काही बार आहे, इज इट क्लिअर, याला मला आता सेंटरला अलाइन मिडल आणि सेंटर
करून शिफ्ट बटन प्रेस करून त्याला मला सरळ वर घ्यायचा आहे थोडासा. ओके, बऱ्यापैकी. ओके. आता हा बार मला लागणारच आहे. तो मी थोड्या वेळासाठी इथं ठेवतो. 18x18 हा एक मोठा सर्कल घेतला मी. हा जो 7x7 चा एक मधला सर्कल घेतला. ओके, आणि मधला जो 9x9 चा घेतलेला आहे. ओके, बरीचशी कॉम्प्लेक्सिटी आहे, थोडीशी वाढत जाणार आहे. थोडंसं पहिल्यापासून लक्ष द्या. आणि त्यानंतर मी हा एक अजून एक शेप घेणार आहे. दॅट इज नथिंग बट द हॉलो सर्कल. तर बाकीचे जे भरीव सर्कल होते आणि हा कसला आहे आता आपला हॉलो सर्कल आहे. इज इट क्लिअर? या हॉलो सर्कलला मी काय करतो, याची आउटलाईन जी आहे ती थोडीशी मी अशी बरोबर याच्यावर असं बसवतोय. तर याला मिडल आणि सेंटर करा फक्त. ओके, बरोबर तो याच्यावरती बसेल. बरोबर आहे, राईट. आता हा अलाइन सेंटर आणि मिडल तो ग्रीन असल्यामुळं, म्हणजे थोडक्यात ब्ल्यूज असल्यामुळं ते तुम्हाला दिसत नाहीये. बट सपोज आता मी हा असा कलर देतो एक वेगळा कोणता तरी, नो आउटलाईन, सगळे कलर्स चेंजेस होणार आहेत. म्हणजे यामध्ये टोटल बघा कशा पद्धतीनं हे काढावं लागतं. हा जो आहे पार्ट पाठीमाग आहे, बरोबर आहे, असे, आणि हा सगळ्यात पुढं आहे, 7x7 चा पुढं आहे. हा 18चा आणि हा 9चा. हा काय आहे 18चा, आणि हा कितीचा आहे, पिवळा कशा कितीचा आहे, 9x9चा आहे. लॉजिक समजून घ्या. तुम्हाला परत कितीही क्राफ्ट तुम्ही करू शकणार आहात. म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया 10 पॉईंटचा बनवायचा आहे, म्हणजे 3 पॉईंट, 4 पॉईंट, 5 पॉईंट, 6 पॉईंट, 7 पॉईंट, 8 पॉईंट, 9 पॉईंट, 10 पॉईंट, 11 पॉईंट, 12 पॉईंट पर्यंत तुम्ही करू शकणार आहात. ओके. तर हे क्षेत्रफळ याचं जे असतं, म्हणजे आपण काय म्हणूया डिग्री जी असते टोटल सर्कलची, डिग्री त्याचे 360 असते, 360. ते गणित आपल्याला इथं लावायचं आहे. फक्त ते गणित तुम्हाला जमलं की मग किती पॉईंटचा तुम्ही करू शकणार आहात. आता मी 12 AI टूल्स देणार आहे आणि ते दाखवण्यासाठी 12 AI टूल्सच तुम्हाला इथं दाखवत आहे. ठीक आहे. असे थोडक्यात आपण किती घेतले, 1, 2, 3 अँड 4 सर्कल घेतले. म्हणजे एक त्यातला हॉलो सर्कल आणि 3 सॉलिड सर्कल आहेत. ओके. आता बघा यामध्ये काय करायचंय मला, जस्ट लेट मी सी धिस. याच्या शेपमध्ये 11x11चं करूया याला आपण. सेम सेम जर घेतलं तर अजून थोडंसं बरं दिसेल ते. 11x11 आणि याला मिडल आणि सेंटर करा. सगळ्यांची साईज सेम. हा आता पहिल्यापासून बघा, हा 18x18चा आहे पाठीमागचा. हा जो आहे हॉलोवाला तो 11x11चा आहे. 18 आणि 11, 18 आणि 11. आणि हे कितीचा आहे, 9चा, 9x9. आणि हे कितीचा आहे, 7x7. ओके. तर आता आपलं वरचा फक्त थोडंसं कंप्लीट झालेलं आहे. आता याला आपण काय करूया, ब्रिंग टू फ्रंट. ओके. आणि त्याला बरोबर मी या ठिकाणी असं ठेवत आहे सपोज. इज इट क्लिअर? आणि हा बघा या ठिकाणी थोडंसं आतमध्ये आलं तरी चालेल. फक्त यामध्ये मला काही चेंजेस करायचे आहेत. आता लेवल नेक्स्ट करण्या पाठीमागं यालाच कसं करायचं, 3D हे वर दिसलं पाहिजे. जसं तुम्हाला यामध्ये तुम्ही मला सांगितलं नाही, की जे पहिल्यांदा पीपीटी मी दाखवली होती तुम्हाला 12x360 ची. ओके, म्हणजे हे जे दाखवलेलं होतं. सो लेट मी टेल यू की या पद्धतीनं हा जो क्राफ्ट आहे त्यामध्ये हे वरच्या बाजूला दिसत आहे का तुम्हाला, आणि हे आतमध्ये दिसतंय का असं, हे बॉटमला आणि हे अपला, आणि बघा हे असं जाऊन असं आलेलं आहे, दिसतंय का तसं? येस. येस. ते त्या पद्धतीनं करायचं आहे आपल्याला, राईट. तर ते कसं करायचं आहे ते थोडक्यात आपण इथं पाहतोय. आणि आता हे व्हाईट चक्री तयार झालेली आहे बघा इथं. व्हाईट अशी चक्री तयार झालेली आहे. ते बी तशी दिसली पाहिजे. ही व्हाईट चक्री आपल्याला तयार करून घ्यायची आहे. ही अशी आहे आणि परत अशी आहे. आता हे 2 शेप्स एकत्र केलेले होते मी. कम्प्लीट सेल्फ क्रिएशन आहे हे. मला असं थोडंसं बनवायचं होतं. काहीतरी समथिंग 3D टाईपचं, आणि त्यात मी यशस्वी झालो आणि तो पहिल्याच दिवशी मी तुमच्याशी तो फॉर्म्युला शेअर करत आहे. आता बघा हे, तो हा जर तुम्ही घेतला, ओके, तर तुम्ही त्याला करू शकता का ते बघा. पण मी करत असताना काय केलं होतं ते तुम्हाला दाखवतो. तुम्हाला सोपं पडेल ते करा. 2 पद्धती दाखवतो. आता याला मला असं याच्यामध्येच केलेलं होतं. ओके. एडिट पॉइंट्स, आणि त्या पॉइंट्स मी ऍड केलेले होते. ओके. आता इथं मी काय करतो, पॉइंट्स ऍड पॉइंट करताना असताना काय करायचं, फक्त थोडंसं झूम करूया आपण इथं आणि इथं एडिट पॉइंट्सला जाऊया. आणि हे बघा असा मार्क आला पाहिजे, असा वाला मार्क आला की मग राईट क्लिक करायचं त्यावरती आणि
पॉइंट ऍड करायचे तुम्हाला. ओके, ऍड पॉइंट केलं गेलं सपोज मी, आणि हा जो पॉइंट आहे थोडासा मी वरपर्यंत घेतला. कुठेपर्यंत घेतला? सपोज हा पिवळा जो आहे जिथे संपतोय तिथपर्यंत घेतला असा. आता हे लेट मी सी वन्स, फक्त आपल्याला जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये त्याचा जो कर्वेचर आहे तो कुठून बेंड होतोय तो बघा. या ठिकाणी हा बघा, हा व्हाईट वर फोकस करा. हा पार्ट काढलेला आहे आम्ही. आता ही जी रिंग आहे म्हणजे हे हॉलो वाली रिंग आहे. ओके, त्याला मी 3D केलं होतं नंतर तुकडा पाडून त्याचा. आतमध्ये त्याला 3D डिरेक्शन दिलेली होती त्याची आतमध्ये अशी. आता ही जी आहे थोडी डार्क वाली, तर तिथून मला असं थोडंसं बेंड करायचं आहे आणि परत असा बेंड करायचा आहे. ओके, एकाच रेक्टँगल असा बेंड करायचा आहे. म्हणजे हा रेक्टँगल असा झाला पाहिजे, असा, आणि परत सरळ झाला पाहिजे. ओके, त्या पद्धतीनं करायचं आहे. असा आणि परत थोडासा सरळ. आता इथं 2 लागतील मला. हे इथं एक, इकडे लक्ष द्या. इथं एक मला काय लागेल? अँकर पॉइंट लागेल, पॉइंट लागेल. आणि इथं एक पॉइंट लागेल आणि इथं एक पॉइंट लागेल. म्हणजे 1 2 3 आणि ह्या 4 पॉइंट लागेल. एकाच लाईन मध्ये मला 4 आणि इकडे 4 असे लागतील. आता इकडे किती आहेत? 1 2 3 आहेत. बरोबर आहे. आता इथं एक मला पॉइंट लागेल. बरोबर आहे. तर परत एडिट पॉइंट मध्ये जावा. एडिट पॉइंटचा खूप मोठा खेळ आहे यामध्ये. यामध्ये बघा, एडिट ऍड पॉइंट केलं मी, आणि परत हा जो ब्लॅक ऍड झालेला आहे नवीन वाला, तो मी इकडे आणून ठेवला असा. एडिट पॉइंट, आणि इथं काय करूया आपण बघा, इथं थोडंसं आणूया असं. असा मार्क आला पाहिजे, असा बी नकोय. हे बघा, असा मार्क आला पाहिजे, असा आला. त्यामुळे तिथल्या तिथे तुम्हाला करता येईल. ओढण्याची गरज नाही. मग ऍड पॉइंट बघा, त्या बाजूला थोडस ऍड आला, पॉइंट झाला. ओके, थोडेसे असे चेंजेस येतात. हे थोडेसे तुम्हाला सरळ करायचे लागतात. परत एडिट पॉइंट, कळलं का नाही? हे असं करा आणि हा पॉइंट थोडासा सरळ करा. ओके, थोडं बऱ्यापैकी आलेलं आहे. आता इथं सेम इथल्या बाजूलाही तुम्हाला पॉइंट्स करायचे आहेत. आता हा जो आहे तो तुम्हाला मी काय करणार आहे? बेंड करणार आहे. पण त्या अगोदर मी काय करतो, हा थोडा बऱ्यापैकी आडवा झालेला आहे, थोडासा मी याला कन्स्ट्रेट करतो. ओके, 0.78 वगैरे ठेवत आहे. ओके, फक्त सेंटरला अरेंज करा आणि एडिट पॉइंट्स मध्ये जाऊन इथं काय करा, इथं बघा बरोबर मार्क कसा असा आला पाहिजे तो बघा. असाही नकोय, बरोबर असा पाहिजे. ओके, ऍड पॉइंट, आणि इथं बी बघा हा अधिक आहे, असा नकोय आपल्याला, असा पाहिजे. म्हणजे मध्ये दिसतोय का तुम्हाला पॉइंट? ओ, हे बघा, असा वाला मार्किंग सिम्बॉल आला पाहिजे. दिसतोय का? हा पॉइंटचा आहे, ऍड पॉइंटचा आहे तो. मध्ये मी जिथं थांबवलंय कर्सर, ओके, ते दिसतंय का तुम्हाला? त्याचा सिम्बॉल बघा, सिम्बॉल असा सिम्बॉल आला पाहिजे पॉइंट ऍड करताना. हा नकोय. कसा पाहिजे? असा पाहिजे. आता दिसला का? मध्ये ब्लॅक रेक्टँगल आहे, त्याला राईट क्लिक करा आणि ऍड पॉइंट करा. आता बघा, ऍड पॉइंट इथं झाला तो. परत एकदा करूया आपण. ऍड पॉइंट, किंवा इथून ऍड पॉइंट जर केला आपण तर त्याला वर नेता येईल आपल्याला, बॉटम वरनं. बॉटम वरनं आता ऍड पॉइंट, एडिट पॉइंट करायचं फक्त, आणि याला वर ओढावं लागेल तुम्हाला. पण हे असं होणार आहे. 21 मिनिट. इथं ऍड पॉइंट करायचं आपल्याला. हा, ठीक आहे, आता झालेलं आहे ते. थोडस खाली ओढूया आपण. एकदाच करायचं, हे जास्त करायचं नाही, पण मजाही येते तुम्हाला करताना. बरोबर, 3D एकदा का दिसलं म्हणजे सक्सेस झालं तुम्ही. हे बघा, या पद्धतीने तर काय झालं, एडिट पॉइंट्स ऍड झाले. ओके, म्हणजे इकडच्या बाजूला किती आहेत? एका बाजूला किती आहेत हे सगळे अँकर पॉइंट्स? 5 4 4 आहेत. बरोबर आहे.
आणि इकडच्या बाजूला किती आहेत? 4 आहेत. आता कर्व करण्यासाठी म्हणजे एकच रेक्टँगल मध्ये सगळं काम करायच्यासाठी आपल्याला हे असं करायचं आहे. ठीक आहे. आता अजून वाटलं तर मी याची साईज काय करतो, छोटी करतो, कारण आपल्याला काय करायचं आहे, थोडक्यात 0.40 पर्यंत घेतो. आता इथं 5.5 सेंटीमीटर तुमचं कमी जास्त होईल, पण त्या पद्धतीने करा. 0.40. ओके, बरोबर वर ठेवा याला. आता मी व्ह्यू मध्ये जाऊन आहे ना, गाईड्स मध्ये जातोय बघा, गाईड्स आणि ग्रीड लाईन्स थोडेसे राहून दे, थोडेसे आपल्याकडं. ओके. आता यातले पॉइंट दिसण्यासाठी काय करायचं, शेपला सिलेक्ट करायचं, शेप फॉर्मॅट मध्ये जायचं आणि एडिट पॉइंट्स मध्ये जायचं. ओके, थोडस मोठं करायचं होतं आपल्याला असं. हे बघा, खालच्या बाजूला थोडं पुढे जरी आलं तरी चालेल, कारण ते निघणारच आहे. थोडं पुढं आलंय बघा, या आतल्या सर्कल मध्ये ते आलेलं आहे. ओके, आता बघा लक्षात घ्या, याला काय करायचं, एडिट पॉइंट्स मध्ये जायचं आणि हा जो आहे, ओके, तो थोडासा मी काय करणार आहे, तिकडच्या बाजूला हे बघा, हा असा न ओढता आपल्याला काय करायचं आहे, असा आणि असा ओढायचा आहे. आणि याला कोनिकल करण्यासाठी हे जे दोन आहेत, हे बघा इकडे लक्ष द्या, एडिट पॉइंट्स मध्ये जाऊन याला, या ब्लॅकला क्लिक केलं तुम्ही आणि हे जे दोन आहेत व्हाईट वाले, ते जवळ जवळ घ्यायचे आहेत. हे बघा, हा सुद्धा काय करायचा आहे, थोडासा असा जवळ घ्यायचा आहे. थोडा बऱ्यापैकी कोनिकल झाला. ओके, एडिट पॉइंट्स मध्ये जाऊन इकडे काय करायचं, याला सुद्धा थोडस जवळ जवळ घ्यायचं. थोडस वाटलं तर वर करा अगोदर, आणि हा व्हाईट जवळ घ्यायचा आणि हाही व्हाईट काय करायचा, असा जवळ घ्यायचा. ओके, थोडं त्याचा पेनासारखा थोडासा यामध्ये आलेला आहे. राईट. आणि आता इथे याला काय करायचं, सरळ करायचं थोडस, थोडं इकडच्या बाजूला तुम्ही ओढू शकता असं सरळ. ओके, यालाही काय करायचं, सरळ करायचं. बरोबर. तुम्ही दुसरा एखादा शेप जोडू शकता त्याला, पण मी रिकमेंड करेन की तुम्हाला नंतर भविष्यामध्ये अनेक गोष्टी अशा करायच्या आहेत. बरोबर आहे. त्यासाठी काय करा, तुम्ही हाच फॉर्म्युला सिलेक्ट करा, म्हणजे एकाच रेक्टँगलचा वापर करून करता आलं पाहिजे. समजलं का? मी दुसरं काय घेतलं का नाही, त्याच एडिट शेप करत 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 त्या रेक्टँगलला मी असं बनवलेलं आहे. आता महिलांना हे थोडस उलतानी वगैरे असं, उलतानीला काय म्हणतो तुम्ही, उलतानीच म्हणता का? उलतानी वगैरे सारखं दिसत असेल. उलतानी माहित आहे का, उलतानी? बरोबर आहे ना? आता बघा, या पद्धतीनं याला असं झालेलं आहे सपोज, आणि याला मला काय करायचं आहे, आता हा एक झाला इथं, बरोबर आहे. तर सपोज मी दुसरा असा घेतला आणि याच्यावरच ठेवला, राईट, आणि आपल्याला उलतानी वगैरे काय करायचं नाही, चक्र तयार करायचं आहे. याला राईट क्लिक काय केलं मी, आणि कुठे गेलो, फॉर्मॅट शेप मध्ये गेलो, आणि परत इकडं जे आहे ना, रोटेशन त्याचं चेंज केलं, साईज मध्ये 30 डिग्री केलं. हे किती केलं, 30. आणि ही जी 30 डिग्री आहे ती मी अशी ठेवली इथं. ओके, आता शेप कसा होणार आहे लक्षात घ्या. तुम्ही इमॅजिन करू शकता का, मला सांगा. ज्यांना समजला त्यांनी येस येस म्हणत चालला, मी बघतो कोणी कोणी येस म्हटलेलं आहे. आता या दोन, या हिरव्या स्ट्रक्चर जे आपण मॉडिफाईड शेप तयार केलेला आहे त्याच्यामध्ये, आता वाटलं तर मी तुम्हाला व्ह्यू आणि हे काढून दाखवतो, गाईड्स. आता मला सांगा की यातून तुम्ही एक शेप बघू शकता का असा. हे बघ, इथं आकडा लिहिले होते मी, 1 2 3 4. ओके, या दोघांच्या मध्ये आकडे, जो शेप आहे तो तुम्हाला दिसतो का? थोडासा आतमध्ये घेतला तरी चालेल, कारण नंतर काढणार आहे आपण हे.
दिसतोय? हा, हे बघा इथे चिमटी तयार होईल अशी, इथे छोटा तयार होईल, इथं थोडापेक्षा त्यापेक्षा मोठा आहे, आणि इथं एक आहे असा. दिसतंय का तुम्हाला हे शेप जो आपल्या नावा तयार होणार आहे, मॉडिफाईड शेप तयार होणार आहे, तो तुम्हाला दिसत आहे का? बोला लवकर लवकर. कारण आता जर दिसला तर आपण नेमकं काय काढणार आहोत, कसं काढणार आहोत? होय, कारण दिसतोय. दिसतोय ना? येस येस. कारण नंतर काढत असताना तुम्हाला नेमकं काय काढायचं ते कळलं पाहिजे. ओके, 3D करायचं याला, लेवल नेक्स्ट उगाच म्हटलेलं नाही मी. आणि तुम्हाला या प्रकारचं क्रिएशन कुठं सापडलं तर मला सांगा, कारण हे सेल्फ खूप विचार करून तयार केलेलं आहे. थोडीशी पुढे अजून मेहनत आहे, पण मेहनत वर्थ आहे, वर्थ. हे बघा या पद्धतीनं हे याच्यावर ठेवलं मी परत एकदा, बरोबर आहे. आणि 60 डिग्री, आता 60 डिग्रीनं फिरवणार आहे. आता मी 30 डिग्रीनच काय करतोय, 30, 60, 90 सांगा बरं. कारण याचं जो परिघ आहे तो किती आहे, 360 डिग्रीचा आहे. आणि मला 12 पॉईंटचा तयार करायचा आहे क्राफ्ट. कितीचा पॉईंटचा? 12. तुम्ही 10 करायचं असेल तर तुम्हाला किती करावं लागेल, 36 डिग्रीनं फिरवावं लागेल. 360 भागिले 10. जेवढे पॉइंट्स तुम्हाला तयार करायचे ते त्याला 360 चा भाग द्यायचा, 360 न त्याला भागायचं. आता मला किती पाहिजे, 12. बर मला सांगा, तुम्हाला जर 9 पॉइंटचा करायचा असेल तर तुम्ही किती करणार, किती डिग्रीने फिरवणार, ते किती डिग्रीने फिरवणार? 30 हा? डिग्री 30 30 40 डिग्री 40 डिग्री. ओके, बरोबर आहे, 40 डिग्रीनं. आता मी इथं काय करणार आहे, हा जो 2 नंबरचा आहे तो याला मी परत फॉर्मॅट शेप मध्ये जाईन, क्लिअर. आणि त्यानंतर बघा इथं फॉर्मॅट शेप मध्ये जाईन, आणि इथं हा जो 3 नंबरचा ऑप्शन आहे, शेप ऑप्शन मध्ये हा 3 नंबरचा ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये जाऊन मला काय करायचं आहे, या ठिकाणी 60 डिग्री करणार आहे मी. काय करणार आहे, 60. ओके, आणि याला घेऊन मला या ठिकाणी थोडंसं यायचं. आता हे मला कसं समजणार की बरोबर आहे का नाही मी, त्यासाठी मला काय करावं लागेल, थोडंसं एक काम करावं लागेल. ओके, ते करून घ्यायचं लगेच. इथं बघा, ते पहिल्यांदा सांगायचं होतं, बट असं का करायचं ते तुम्हाला कळावं म्हणून एक लाईन आखायची. ही तर पूर्णपणे ब्लॅक आखतो मी, थोडी शेप आउटलाईन थोडी बऱ्यापैकी देतो याला. ओके, म्हणजे तुम्हाला कळेल. ओके, त्याला सरळ ठेवा, अलाईन सेंटर, अलाईन मिडल ठेवा फक्त. ओके, राईट. आणि याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, 4च फक्त तयार करायचे, बाकी 12 नाही तयार करत बसायचे, 4च. कितीचं का बनवणार तुम्ही, 4च. आता हे बघा, हे याच्यावर एक ठेवलं आणि त्याला मी काय केलं, रोटेट केलं. किती डिग्रीने केलं, 30. ओके, आता ह्या लाईनच्या बरोबर सेंटरला, हा लाईन सेंटरला असं आलं पाहिजे थोडक्यात. हे 30 बरोबर झाला. कारण 30 डिग्रीने तर झालंय ते, पण प्लेसिंग कुठे करायची ते महत्वाची. काय महत्वाची, प्लेसिंग. प्लेसिंगसाठी हे घेतलं. आता हे परत अजून मी काय केलं, कंट्रोलने ड्रॅग करून डुप्लिकेट केलं, कळलं का. आणि याला काय करायचं आपल्याला, 60 डिग्री. ओके, हे बरोबर बसलेलं होतं बघा आता. ओके, थोडंसं पुढे घेतलं तरी चालेल. आता याला आपण घेऊया नंतर. आता हे रेषा काढायचे आहेत, 4च करायचे आहेत आपल्याला. 4च मी परत आपला सगळं फिरवायचं आहे आपल्याला. परत एकदा घेतो मी. आणि आता किती घ्यायचंय बरं मला, हे लाईनचं सांगा, कोणी सांगेल का? 90. 90 घ्यायचं आहे, बरोबर आहे. आता याला किती करणार आहे मी, 90 करणार आहे. 90 हे बरोबर बघा आडवा आलं. आता मला वाटतं 60चं काहीतरी चुकलेलं आहे. का चुकलेलं आहे, कारण हे बरोबर सेंटरला आलेलं नाहीये. 30, 60 आणि इथं 90. हा 30, हा इथं 30 घेतलाय, तर 60 घेतलाय, तर 60 नाही घेतला वाटतं मी. काहीतरी समथिंग मिसिंग आहे, कारण हे बरोबर असं इथं असं येत नाही स्ट्रक्चर. इथं बघा, त्यासाठी काय करायचं, परत एकदा मी घेतो ही लाईन, आणि लाईन बरोबर सेंटर आणि मिडलला अरेंज करा, आणि त्याच्यावरनं फिरवा. आणि इथं काय करा, लेट मी सी दिस, 60 करा याला. हा, आता बरोबर आहे. आता हे बघा, बरोबर एका सेंटरला हे आलेलं आहे. ओके, आणि त्यामुळे याला घ्यायचं इकडं. ओके,
आणि परत याला किती घ्यायचं इकडं. आता मल्टीपर्पज काय आहे ते तुम्हाला सांगतो मी. हा तुम्हाला किती पॉईंटचा तयार करू शकता, प्लस तुम्हाला मेळ घालायचं म्हणजे यातमध्ये पुरेल असे 3 टेक्स्ट एकामेकाच्या खाली टाकायचे. तुमचं किती का मोठा असेल ना तो पॉईंट, त्याला तुम्हाला थोडंसं मॉडिफाय करता आलं पाहिजे. तुमची व्होकॅब्युलरी बी पाहिजे, शब्दसंग्रह पाहिजे. आता माझे जे 12 टूल्स आहेत, काही काही टूल्सची नावं मला थोडीशी मॉडिफाय करावी लागली आणि ते छानपैकी बसतात. तुम्ही जर नीट जर तो व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळेल बघा. एकच वाटते टेस्ट, ते एकच, पण प्रत्येक टेस्ट वेगळं. इथं काय स्टोरी टेलिंग व्हिडिओ आहे, इथं काय आहे स्पोक्समॅन, इथं काय आहे स्टोरी बोर्ड, इथं काय आहे अॅनिमेशन. तुम्ही म्हणजे थोडक्यात एक काय म्हणतात त्याला, सूत्रबद्धपणा किंवा एक सिस्टमिकनेस आलेला आहे का यामध्ये, समजतंय का नाही, त्या पद्धतीनं करायचं आहे. आणि याच्यावरती तुम्हाला हे नंबर टाकायचे आहेत खालच्या बाजूला, ग्राउंड फ्लोअर वरती असल्यासारखं दिसतंय. पण यातलं सगळ्यात चांगलं मला जे भावलेलं होतं की हा जो क्राफ्ट तयार झालेला आहे तो चक्री, ओके, ते महत्वाचं आहे यामध्ये. बरं, आता हे लाईन्स काढून टाका. आणि लाईन्स काढून टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे 4 तयार झालेले आहेत, 1 2 3 आणि 4, ओके, ते ग्रुप करा थोड्या वेळासाठी. हे बघा, हे 4 ग्रुप झाले, बरोबर आहे. परत अंडू करा आणि परत याला खाली घ्या. असं याला खाली घेतल्यानंतर याला काय करायचं, शेप फॉर्मॅट मध्ये जाऊन, रोटेट मध्ये जाऊन हॉरिझॉन्टली फ्लिप करायचं. आणि फ्लिप करून हा पहिल्यावाला डिलीट करायचा नंतर, पण पहिल्यावाल्याच्या वर पहिल्यावाला, हे बघा हा आहे की नाही, तो डबल होईल ना, हा याच्यावर ठेवायचा. हा कशावर ठेवायचा, याच्यावर ठेवायचा. हे बघा, बरोबर कळलं, ठेवला याच्यावर. मग हा जो वरचा आहे तो तुम्ही काढून टाकायचा. हे 3च राहतील आता, असे राहिले तर राहिले, बरोबर आहे, कारण ते आपल्याला काय आहे, मधला हा भाग काढायचा आहे फक्त. आता बघा, हा जो आहे परत तुम्हाला काय करायचं आहे, खाली घ्यायचा आहे, बरोबर आहे. आणि खाली घेऊन काय करायचं, आता रोटेट कसा करावा लागेल बरं तुम्हाला, असा व्हर्टिकली फ्लिप करावा लागेल, व्हर्टिकली. आणि आता हा भाग जो आहे, हा तो कशावर ओव्हरलॅप करायचा, बघा. याला जर मी म्हटलं 1 2 3 4 5 आणि 6 आणि इथं 7, तर कोणत्या बार वरती आपल्याला हा ओव्हरलॅप करायचा आहे 1 ते 7 पैकी, सांगा बरं. 1 2 3 4 5 6 7, किती वर करायचा आहे हा, 7 वेळा, बरोबर आहे. थोडंच तुम्हाला सोपच प्रश्न आहे, पण थोडंच बोलत राहिलं तर काय होईल, मी इथं जिवंत माणसामध्ये आहे असं मला थोडंसं वाटू लागेल. ओके, हे बघा, वर्गात सुद्धा मी सगळ्यांना बोलतं करतो, खूप छान वातावरण ठेवत असतो आपण सगळेजण. हे बघा, आता हा डिलीट करायचा, ओके. आता हाच फक्त घ्यायचा, हा वाला, आणि याला इकडं घ्यायचा, आणि याला इकडे घेऊन काय करायचा, रोटेट करून काय करायचा, हॉरिझॉन्टली फ्लिप करायचं, हॉरिझॉन्टली फ्लिप, आणि बरोबर हे याच्यावरती ठेवायचं. आणि हा जो पार्ट आहे तो डिलीट करायचा, बरोबर आहे, या पद्धतीनं. आता सगळे काय करायचं, कंट्रोल ए करायचं, कंट्रोल ए करून काय करायचं, अनग्रुप करायचं. हे बघा, आता अनग्रुप झालं. प्रत्येक काय झालं, शेप काय झाला, आता सेपरेट झालेला आहे. हे बघा, हे सेपरेट झालेलं आहे, बरोबर आहे. अंडू करा 4दा. थोडस आतमध्ये ओढून घेऊया, कारण आता फ्रॅगमेंट पाडत असताना, हे तुकडे करत असताना आपल्याला हा मिळणार नाही तुकडा याचा, कारण ही आउटलाईन अशी दिसली पाहिजे क्लिअर, सेपरेट आउटलाईन झाली पाहिजे, कारण यांना सगळ्यांना आपण सेपरेट करणार आहे. सगळ्यांना काय करणार आहे आपण, सेपरेट करणार आहे. एकच क्राफ्ट तुम्हाला, कारण आता नंतर बरेचसे रूस एफ का भी भजिया है, काय 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 भजिया भजिया बनाए हो, नहीं है सर, हाँ? भजिया क्या, अभी से भजिया बनाने की शुरुआत की क्या आपने, हाँ सर, आज ऐसा मन किया तो
अच्छा बनाए है क्या? हाँ तो बुला रहे हैं क्या सबको आप? हाँ बुलाएंगे ना सर। नहीं नहीं, अभी भजिया का सब्जेक्ट क्यों निकाला तुमने? अभी मेरे को ये हुआ ना, मुंह को पानी आ गया ना। चलिए। अच्छा ठीक आहे, चलो मॅडम इतर ध्यान दीजिए अभी. हे बघा आता यामध्ये इकडनं मी आपल्याला काढायचंय बरं का, थोडस बाहेर बाहेर काढत राहायचे. ओके. ए समायरा, नहीं उसको उधर से ले जाओ. ये बघ ए, नहीं 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 नहीं, मेरा सेशन चालू आहे अब. हे देख, हे बघा थोडस बाहेर काढूया आपण. आणि त्याच्यानंतर आता वेळ आलेली आहे. क्या है? हे रागवते बघा कशी मुलगी मला आता. उसको ले जाओ, दरवाजा लगो थोड़ा सा. ये मेरा अब्बा. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी सगळं सिलेक्ट करायचं. आणि आता मात्र आपल्याला ती गोष्ट करायची ज्यासाठी आपण एवढं सगळं केलेलं होतं. तर काय करायचं आपल्याला? फ्रॅगमेंट. एकच कलर होईल, ब्लॅक किंवा कोणता तरी कलर होईल बघा. आता आता मी मला काय करायचं, या 5 पैकी काय करायचं आहे? फ्रॅगमेंट. आता इथं हा कलर झालेला आहे. ओके, हे बघा आता हा कलर झालेला आहे. ओके, आता मला काय 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 काढायचं ते लक्षात घ्या. या ठिकाणी हा पार्ट फक्त काढायचा आहे मला, मधला. हे बघा, हा काढला, हा काढला, हा काढला. ठीक आहे, परत हा काढला, परत हा काढला. ओके, परत हा काढला आणि परत हा काढला. एक मिनिट. परत हा, हे सगळं काढायचंय थोडस. ओके, आणि एका बाजूचं हे जे 4 बाजूचे आहेत ना, ते तुम्हाला काय करायचे आहेत? काढायचे आहेत, सेपरेट करायचे आहेत. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की हे काढत असताना हे बघा, हेही काढायचं आहे आपल्याला. ओके, हा एक शेपच तयार झाला बघा, छान असा. ठीक आहे, पण मुद्दा असा आहे की हे काढत असताना तुम्हाला सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे. सगळं टेन्शन, डिप्रेशन सगळं निघून जातं बरं का. करता करता तुम्ही ट्राय करा, ट्राय करा, मस्त वाटतं. क्राफ्टिंग, तोडणे जोडणे, म्हणजे पीपीटी मधले सुतार काम जे आहे का नाही, ते तुम्हाला करायला मजा वाटायला पाहिजे. त्यामुळे हे जेवढं हळूहळू काढता येईल तेवढं चांगलं वाटलं तर ठीक आहे. नाहीतर किती बाई किती काढायचं आहे, किती पसारा झालाय, असं असं जर म्हटलं की मग संपलं. ओके, तसं करायचं नाही, तसं करायला नाही पाहिजे. समजलं का? चक्री तयार होत आहे का? व्हाईट वाली चक्री. हो, चक्र तयार व्हायला लागलं, दिसतोय का नाही? अहो बोला ना, चक्र दिसतोय का झालेला तयार? हो सर. हा, असं. हे बघ, अशा पद्धतीने हे काढलं, परत हे काढलं, परत हे काढलं. आता याला शाळा प्रवेशासाठी मला काही जणांनी विचारलं. आता मला वाटतं माने मॅडम वगैरे कोणीतरी आहेत की त्यांनी आपले, मी आता 12 व्हिडिओ टूल्स, AI टूल्सचं तुम्ही बघितलेलंच आहे व्हिडिओ, की ते यामध्ये मी टाकलं होतं. पण मला शाळेचे वैशिष्ट्ये टाकायचे ते यामध्ये. आता आमच्या क्लासेसचे वैशिष्ट्ये, नीट कोचिंग जे आहे, आम्ही MBBS साठी जी मुलं तयारी घडवत आहोत, त्या क्लासेसची वैशिष्ट्ये काय आहेत? ओके, तर ते मी यामध्ये टाकणार आहे एक एक करून. आणि मग ते एक एक करून काय होणार आहे? पुढे येणार आहे. ओके, तर काढत असताना इकडलं काढू नका बरं का, कारण हा आपण थोडासा काय करणार आहे, वेगळं थोडंसं आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, आणि हा एक काढायचा आहे, कारण ती एक चकती तयार झाली पाहिजे, फॅन तयार झाला पाहिजे, 12 पात्यांचा फॅन. ओके, 3D फॅन थोडक्यात असेल, असंही म्हणू शकता तुम्ही. इकडले सगळे काढले आपण, इकडले सगळे काढले, इकडले सगळे काढले, बरोबर आहे. ओके, आता हा सगळे काय घ्यायचे तुम्ही, डिलीट करायचे. एकत्रित सिलेक्ट करू शकता, ड्रॅग करून असं सिलेक्ट करू शकता, इथून ड्रॅग करून सिलेक्ट करू शकता. ओके, आता पहा यामध्ये हा जो एकच कलर द्यायचा आहे आपल्याला, इथं डार्क वाला कलर द्यायचा आहे, इथं परत आतला
छोटासा वेगळा कलर द्यायचा आहे. ओके. आणि इथे एक तयार झालेली एक रिंग तयार झालेली आहे. लेट मी सी दिस. हे बघा. हे काढू शकता किंवा ठेवू शकता. बट आय विल कीप इट ॲज इट इज. त्याला सेम कलर देऊन आपण ऍडजस्ट करू शकतो. किंवा वेगळा कलर देऊया आपण. लेट इट बी. आपण बघूया कसं ते होता येईल. आता याच्यामध्ये सर्कल कसे कसे घेतले ते खूप महत्वाचं आहे, नाहीतर सगळं चुकेल. ओके. आणि तुमचा होमवर्क लगेच येणं अपेक्षित आहे रविवारपर्यंत. आता बघा या पद्धतीने इथं काय आहे, हा ऑरेंज कलर आहे. ओके. आणि इथं बी काय देतो मी, हा सपोज ऑरेंज कलरच देत आहे. आणि इथं जो आहे मात्र मी काय देणार आहे, कोणता कलर देणार आहे, डार्क ऑरेंज देणार आहे. आता या बाजूला जर बघितलं तर तुम्हाला थोडंसं 3D दिसू लागेल. तर यालाही काय करतो मी, थोडंसं ऑरेंज कलर हा वाला देऊन टाकतो. आता इथं जर तुम्ही बघितलं थोडासा 3D दिसतोय का तुम्हाला, हा असा आतून गेलाय बघा, खोल गेलाय डार्क झाल्यामुळं. दिसतोय का नाही दिसत? पण याला करण्यासाठी, तसा करण्यासाठी मला काय करायचं, बाकीच्याकडे मी हातच लावणार नाही, एकच कंप्लीट करायचं मला. 3D दिसला पाहिजे. हा सेमी 3D दिसतोय का हो थोडा तरी डार्क केल्यामुळं? सेमी 3D दिसत आहे का नाही दिसत? हो तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. दिसतोय थोडासा. हा दिसतोय. आता बघा याच्या पुढं याला काय करायचंय, राईट क्लिक करून फॉर्मॅट शेप मध्ये जायचं आहे. आणि फॉर्मॅट शेपला जाऊन इथं मला काय करायचं आहे, शेप ऑप्शन मध्ये 3D रोटेशनला जायचं आहे. 3D रोटेशनला जाऊन मला फक्त इथं 55 डिग्री करायचं आहे बघा, राईट एक्स ऍक्सिस. हे बघा, हे 55 पर्यंत मला करायचं आहे. 30 थोडंसं एवाकडे तिकडे होऊन दे, काय नाही प्रॉब्लेम. ओके. 40 45 50 55. 55 केल्यानंतर याला मला काय करायचं आहे, थोडंसं वरच्या बाजूला न्यायचं आहे. ओके. थोडंसं मी कमी जास्त करणार आहे आता साईज. हे बघा, याला मी थोडंसं इथं वाढवणार आहे असा. ओके. आणि इकडनं सुद्धा मी थोडंसं वाढवणार आहे. आणि थोडंसं बाहेर आणणार आहे. बाहेर आणून मला काय करायचं, थोडासा मी असाही करणार आहे. पण एकाच मला फायनल करून घ्यायचं आहे अगोदर नीट. आणि बाकीचे हे शेप वरती फक्त मी ठेवणार आहे, रेफरन्स म्हणून बनवलेले आहेत बाकीचे शेप्स. लक्षात घ्या, सगळ्याचं नाही करायचं आपल्याला हे. तर सगळ्याचं करावं लागेल तुम्हाला. ओके. आणि हे वर घ्यायचेत आपल्याला, म्हणजे मधला सर्कल थोडासा मोठा होईल. आणि हा आता काढून टाकला तरी चालेल. आणि हे बघा, याला थोडंसं खाली घ्या आणि हे बाजूला करा, हे बाजूला करा. आणि याला काय करायचं आहे, थोडंसं मोठं करा वाटलं तर. ओके. आणि याला थोडंसं पाठीमागं घ्या. ओके. आणि आतमध्ये घ्या. आता याचे पॉइंट्स वगैरे सुद्धा तुम्ही, तो आपल्याला या इथं इथंही या आपण म्हणूया मोमेंटलाही आपल्याला काय करायचे, पॉइंट्स थोडेसे सरकवायचे आहेत. ओके. त्यामध्ये बऱ्यापैकी पॉइंट आहेत इथं. तर हे पॉइंट मी काढून टाकतो वाटलं तर. हे बघा, डिलीट पॉइंट. इथं काय करूया, डिलीट पॉइंट. इथे बी काय करूया, याला डिलीट पॉइंट. का? कारण मला आता हे आतमध्ये सरकवता येणार आहे आज. हे आतमध्ये सरकवता येईल. ओके. त्याला काय करायचंय, डिलीट पॉइंट. याला डिलीट पॉइंट. कळलं? आणि हे त्या पद्धतीनं झालं. हे बघा, एंडला आहे ना, एंडला असं करायचं आहे. आणि एडिट पॉइंट्स मध्ये हे बघा, हा एक काढून टाकायचा आहे, डिलीट पॉइंट. बरं, याला सरळ करूया आपण फक्त. हा कशामुळे आलेला आहे, हा जर डिलीट पॉइंट केला तर सरळ येईल. बरोबर आहे, या पद्धतीने सरळ आला हा. ओके. त्यानंतर शेप ऑप्शन मध्ये जाऊन मी काय करतोय, एडिट पॉइंट्स मध्ये जाऊन या ठिकाणी थोडस खालच्या बाजूला ओढतोय. शिवानी, त्यांचा चष्मा कुठे गेला? हे बघा, अशा पद्धतीने हे झालं. आणि हा जो आहे ना, मला अगोदर याला एडिट पॉइंट्स करायचे आहेत मला. आणि याचे एडिट पॉइंट्स करून एकाला थोडस डील करावंच लागतं एवढं. ओके. आणि आतमध्ये
असल्यासारखं वाटत आहे का नाही? आता मला सांगा, एकच मिनिट. थोडस याला काय करूया आपण, बाहेरच्या बाजूला थोडस काढायचंय आपल्याला. हे बघा, हे असं काढायचं. आणि हे जे आहे ना, तुम्ही जर माझं नीट बघितलं तर इथं कर्व आहे थोडासा असा. हा बघा कर्व, हा बाजूचा जो कर्व आहे तो सुद्धा असा 3D दिसला पाहिजे. किंवा कर्व नको असंच. एक मिनिट, इको कोणाचा देऊ नका प्लीज. कर्व नको असं स्ट्रेट पाहिजे असेल तरी तुम्ही तसं करू शकता. ओके, शेप फॉर्मॅट आणि एडिट पॉइंट्स. ओके, आता यामध्ये तुम्ही डील करता आले तुम्हाला चांगलंच आहे, थोडंसं 3D दिसतंय. बट इथं तुम्ही सेपरेट करा याला. आणि परत इकडे काय करायचंय तुम्हाला, या ठिकाणी बघा, एक मी घेणार आहे, रेक्टँगल घेणार आहे. ओके, आणि याचं शेप आउटलाईन आपल्याला काढून टाकायची आहे. ओके, आणि त्याला या ठिकाणी घेतोय मी सपोज, आणि याला तो कलर देऊन टाका शेप फिल मध्ये, हा वाला. ठीक आहे, हा वाला दिल्यानंतर तुम्हाला याला अगोदर 3D मध्ये तुम्हाला करायचं आहे ते, बरोबर आहे. तर तुम्ही असा एक शेप घेऊ शकता नवीन वाला, आणि त्याला करायचं आहे तुम्हाला 3D रोटेशन 55 पर्यंत. हे बघा, हा 55 मध्ये असं होतोय ना, आडवा होतोय असा. आणि हा कसा होतोय, वाय ऍक्सिस मध्ये आत जातोय तो, बरोबर. हे बघा, असंही तुम्ही करू शकता. इज इट क्लिअर? बट त्या शेप मध्ये तुम्हाला थोडस 3D केल्यामुळं काय होतं, जरा जास्त ते लक्षात येतं. आता याला तुम्ही बॅक केलं तर ते दिसेल हे. ओके, आता याला बॅक करा, सेंड टू बॅक. कळलं का नाही? आणि एडिट पॉइंट्स करून आतमध्ये सरकून घ्यायचे हे पॉइंट्स, बरोबर याच्या रेषेत घ्यायचे. हे असं घ्यायचा, आणि हा जो पॉइंट आहे तो तुम्ही असा घ्यायचा. ओके, हे तर थोडासा असा घ्या. ओके, वेगवेगळ्या मेथड्स आहेत, फक्त त्याला आतमध्ये थोडस पूर्ण जावं. ओके, याच्याशी बी थोडस डील करावं लागेल. खालचा जो शेप आहे त्याच्याही थोडस काम करावं लागतं आपल्याला, की इथं हेच मेन कॉम्प्लेक्सिटी इथं आहे. एकदा काय हे थोडस बऱ्यापैकी झालं की मग काय टेन्शन नाही. ओके, कारण बाकीच्याला आपण काय करणार आहे, याला ग्रुप करून बाकीच्या याला मी बसवणार आहे. थोडस साईज वाढवायची आहे तुम्हाला, तुम्ही वाढवू शकताय. ओके, थोडस आता वर करा वाटलं तर तुम्ही, राईट. आणि वाय ऍक्सिस यावेळेस तुम्हाला चेंज करायचं आहे बघा. वाय तर सरळ होतोय, नाही तर कसा होतोय, थोडासा आतमध्ये गेल्यासारखं वाटतोय बघा. राईट, आणि हे याला सेंड टू बॅक करा, सेंड टू बॅक, आणि थोडस सरळ करा. नवीन शेप घेतल्यामुळे काय होतंय, थोडं डिस्टर्बन्सेस जे येतात त्याला तुम्हाला एडिट पॉइंट्स करून हे थोडेसे बाहेर काढावे लागतील असे, जेणेकरून दोन्हीकडनं जर थोडं थोडं बाहेर काढलं तर ते व्यवस्थित दिसत आहे. ओके, दोन्हीकडनं सेम सेम न काढायचं तुम्हाला, तो फक्त हे धरल्यासारखंही वाटावं. समथिंग एडिट जो शेप एडिट जो झालेला आहे तो थोडासा डिसप्रपोर्शनेट होण्याची शक्यता आहे. ओके, त्यामुळे हा एक तुम्हाला जस्ट मी एक वे दाखवला की असंही तुम्ही करू शकता. थोडस शेप एडिट आहे ना, शेप एडिट
फक्त व्यवस्थित करून घ्यावं लागेल तुम्हाला, बाकी काही नाही. आता हे बघा, याला सरळ करा असं. ओके, जेणेकरून हॅलो सर, काय झालं. आपल्याकडे जे हिरवे शेप आहेत त्याच्यामधला जो सेंटरचा जो शेप आहे कोणता कोणता. राऊंड मध्ये आता जो केलाय हा हा त्याऐवजी इकडचा जो दुसरं फ्रॅगमेंट केलेल्यामध्ये जो हिरवा शेप आहे ब्राऊन सारखाच मधला, तो हा का, त्याला वाय ऍक्सिस मध्ये रोटेट केलं तर फक्त याला म्हणताय का तुम्ही. त्यालाच वाय तसंच ऍक्सिस केलं होतं ना आपण, हे काय, याला एक्स मध्ये ऍक्सिस मध्ये केलं. मी 2 पद्धत दाखवते सर, मी तोच घेणार आहे. हा. आपल्याला तोच घ्यायचा आहे, कारण हा पूर्ण 3D असा दिसत नाही, पण त्याला 3D लुक जो येतो ते तुम्ही असं केल्यामुळेच येतो. आता याला करतो बघा परत एकदा. ही एक मेथड झाली. तुम्हाला कसं आहे, बाकीच्या नजर, कारण एक्स ऍक्सिस न तिथं होतं आणि वाय ऍक्सिस वेगवेगळ्या मेथड्स असतात. आता याला हे करून घेतो मी सिम्पली, आणि याला फक्त डार्क करतो. आणि ते 3D करताना याला डार्क करायचं. आता याला काय करायचंय, तुम्हाला थोडस आतमध्ये घ्यायचं आहे, एक्स रोटेशन द्यायचंय त्याला, एक्स. एक्स नाही सर, फक्त वायच फक्त दिला तर 55. नाही, वाय जो होता ना, तो नवीन शेप घेतल्यावर वाय करायचा आपल्याला, आणि एक्स जो आहे ना, एक्स, तो या शेपसाठी एक्स येतोय तो बरोबर, कारण तो कट झालेला पार्ट आहे ना, तो बरोबर एक्स आहे. ओके, लेट इट बी. आता या शेपला या इथं एक्स ऍक्सिस होत नाही, कारण मी करताना सुद्धा काय केलेला होता, या बाजूचा शेप घेतलेला होता, या बाजूचा. या बाजूला एक्स बरोबर होत आहे. आता मी थोड्या वेळासाठी हे सुद्धा बाजूला ठेवतो, आणि हे ज्यावेळेस मी लावतोय त्यावेळेस ते बरोबर बघा, हे आतमध्ये दिसत आहे. बरोबर आहे, थोडस साईज आपल्याला फक्त याच्याशी नेगोशिएट करावं लागेल. ओके, जर तुम्ही बघितलं नीट, हे बघा की हा जो शेप आहे तो बरोबर असा काय दिसत आहे, याचा दिसत आहे. फक्त खालची जी लाईन आहे की नाही, ती मला स्ट्रेट करून घ्यायची, तेवढं राहिलेलं आहे. आणि पूर्ण टोटल झाल्यावर तुम्हाला कळेल. आता हे बघा, हे किती आहे, याचं रोटेशन जर तुम्ही बघितलं 55 आहे, एक्स 55 आहे. आता बघा राईट बाजूचं, अजून तुम्ही जर अजून केलं 60 पर्यंत केलं तरी ठीक आहे, तरी ते अजून आतपर्यंत वाटेलच. टोटल झाल्यावर तुम्हाला ते दिसणार आहे, कारण हे टोटल जो एक व्ह्यू येतो ओव्हरऑल, ज्याला आपण म्हणतो ना ओव्हरऑल, ते तुम्हाला येईल. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं आहे, एडिट पॉइंट्स करायचे आहेत, आणि फक्त ही लाईन जी आहे ना ती थोडीशी, कारण हाच शेप मी कॉपी करणार आहे सगळीकडं, मला वाटतं एक जास्त झालेला आहे, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. याला डिलीट करून टाकूया. दोन ब्लॅक आहेत ना, त्यातला एक ब्लॅक मी काढून टाकतो. शेप येणं गरजेचं आहे बरं का. ते एडिट पॉइंट्स मधला जो शेप असतो, त्याला पर्टिक्युलर एक शेप असतो, तो एकदा का आला की तुम्हाला तो काढता येतं. थोडस असं डील जर केलं विदाउट पॉइंट्स, थोडीशी साईज कमी करतो वाटलं तर याची, हे बघा, तर हा झाला डिलीट, आणि हा एक डिलीट करूया वरचा किंवा खालचा. ओके, या पद्धतीनं थोडस सरळ करून घ्यायचं. आता एक एकच डॉट असेल तर त्याला सरकवलं तर होऊन जातं. ते तुम्हाला आतमध्ये असं पाहिजे, असं थोडस. अजून एक आहे वाटतं तिथं, एकच ब्लॅक डॉट पाहिजे तिथं. ओके, आणि याला इथं सरळ करू शकता तुम्ही असं, आणि याला फक्त सिम्पली ओढायचंय आता आतमध्ये असं, आणि याला सुद्धा काय करायचं आहे, आतमध्ये असं ओढायचंय. एकच जर काळा डॉट असेल, सूत्र समजून घ्या, गणित समजून घ्या काय आहे ते. आणि हा जो व्हाईट आहे असा तिरका आलाय बघा. ओके, 2 व्हाईट रेक्टँगलला तुम्हाला फक्त याला प्लेन पॅरलल आणून ठेवायचं आहे. ओके, बर. आता थोडस एक तिरकी लाईन आहे, कारण एक शेप जास्त झालेला आहे तिथं, एडिट शेप. हा कुठे आहे बघा, हा कुठे आहे, तर मला वाटतं याची गरजच नाही. डिलीट पॉईंट जर केला तर पूर्ण कर्व येत आहे.
आणि याला जर तुम्ही सरळ आणला असा, यालाही सरळ करून घ्या आणि याला वरपर्यंत घ्या. आता पाठीमागं काय होतंय त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये. ओके, ते पाठीमागच राहणार आहे. खालचाच पॉइंट थोडासा आपण इकडे करूया. लेट मी सी धिस. आणि हा एडिट पॉइंट करून काय करायचं आहे, थोडस सरळ करूया. एडिट बी आता एक झालेला आहे. फक्त हा थोडासा बऱ्यापैकी थोडासा एडिट करतो मी अजून. साईज वाढवल्यामुळे ते हितनं सिलेक्ट करावं लागतंय बघा. दोन्हीकडनं सेम सेम करून घेऊया. ओके, त्याला धरल्यासारखं बी वाटावं थोडस. थोडं तिरकं झालंय का? ओके, फाईन. फाईन. आता बघा, याला याला आणि याला तिघाला मी सिलेक्ट करतोय आणि याला याचं काय करतोय, ग्रुप करत आहे. ग्रुप केल्यावर सेम मेथडनं मला जायचं आहे. आता मला मी डिग्री वगैरे आपण काय बघायची नाहीये, फक्त याला असं फिरवायचं आहे आणि हे वरचे वरचे जे स्ट्रक्चर्स आहेत ना ते फक्त आपल्याला आता सिलेक्ट करायचे आहेत. ओके, आणि बाकीचा जो पाठीमागचा आहे तो काढून टाकायचा आहे. ओके, परत हे घ्यायचं आहे आणि परत या पद्धतीने इकडे ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर इकडे आणायचं आहे आणि त्यानंतर इथं ठेवायचं आहे. ठीक बरोबर याच्यावर ठेवलं का नाही, त्यामुळे काय होतं, ही एक रिंग अशी तयार झाल्यासारखी दिसली पाहिजे, रिंग तयार झाल्यासारखी दिसली पाहिजे. ओके, आता याच्या पाठीमागचं स्ट्रक्चर असल्यामुळे तसं दिसतंय इथं, हे बरोबर आलेलं आहे तसं. ओव्हरऑल बघूया, कारण वरवरची सिलेक्ट करून आपण सेपरेट स्लाइडवर नेणार आहोत. ओके, आता काढून टाकूया. चक्री झाली पाहिजे याच्यामध्ये सुद्धा, आणि ते चक्रीचं एक वेगळं महत्व परत असणार आहे, कारण मी अजून वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला यामध्ये करायच्या आहेत, ट्विस्ट करायचे आहेत. सुरुवातीला इंट्रो पासून जे जे नव्हते त्यांनी हा व्हिडिओ रेकॉर्डिंग जो आहे ना ते परत पहिल्यापासून बघा. ओके, त्यामध्ये काही थोडेसे बारकावे राहून जातात, कळलं का? आणि परत इथं काय करायचं आहे, थोडस असं करायचं आहे. तर 10 एकदम 25% मध्ये बघतोय म्हणून कदाचित थोडस तुम्हाला दिसणार नाहीत काही गोष्टी. कमी मध्येच काम करावं लागेल सध्या याला, कारण काय आहे, बरोबर बसलं याच्यावर, थोडस बऱ्यापैकी ओव्हरलॅप झालं तर तो जो चक्राचा जो काही शेप आहे तो मात्र या ठिकाणी येणार आहे. इज इट क्लिअर? पहिला याचं यूएसपी किती 3D दिसलं पाहिजे, आणि दुसरं आहे की ते चक्र दिसलं पाहिजे, किंवा दोन्हीपैकी एक झालं पाहिजे, हे बी महत्वाचं आहे. ओके, आणि महत्वाचं आपलं टेक्स्टिंग झाली पाहिजे व्यवस्थित, त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित झालं पाहिजे.
सगळ्या गोष्टी जुळून येणार आणा तुम्ही आणि त्या पद्धतीने एक परिपूर्ण निर्मिती चांगली होऊ शकते. ओके, या मल्टीपर्पज क्राफ्टच्या माध्यमातून. आता मी काय करणार आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 हे घेणार आहे, याला कॉपी करणार आहे आणि कॉपी करून न्यू स्लाइड वरती घेणार आहे आणि ते याला काय करणार आहे, सेव्ह करणार आहे. ओके, फुल स्क्रीन मध्ये पाहूया आपण. यामध्ये बघा बऱ्यापैकी 3D लुक त्याला आलेला आहे. तुम्हाला वेगळं कलरेशन द्यायचं असेल, आता आतला जो थोडा अजून फिक्कट दिला, थोडस या टाईपचा किंवा गडद दिला तर कसं करता येईल बघा. त्या पद्धतीनं हे खालचे जे आहे तो थोडा फिक्कट ठेवला तरी ते चांगलंच आहे. कारण त्यावरती आकडे असणार आहेत. काय असणार आहेत? आकडे. ओके. आणि एकच कलर मोनो कलर मध्ये हे चांगलं दिसतं अजून. 3D लुक त्याला चांगला येऊन जातो. पण मल्टी कलर मध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. ओके. परंतु फक्त वर काय करा, तुम्ही जर कलर दुसरा घेतला तर काय करायचं फक्त, हे जे वरचा आणि खालचा कलर आहे, हा खालचा कलर तो मधल्याला द्यायचा. मधल्याला म्हणजे तो मधली जी रिंग आहे का नाही, 3D करणार आहे आपण त्याला द्यायचा आहे तुम्हाला. आता हे जमिनीवर वाटेल बघा. हा जो फिक्कट कलर आहे तो कुठे वाटेल? जमिनीवर वाटेल. वाटेल म्हणजे तसं फील होईल, कळलं का नाही? आणि वर हा जो आहे तो काय आहे, 3D झालेला आहे. ओके, त्याला थोडस तिरकं आपण करायचं आहे. ओव्हरऑल सगळं झाल्यावर ते बऱ्यापैकी दिसेल. आता बघा यामध्ये परत आपल्याला काय करायचं आहे, याला सगळ्याला सिलेक्ट करायचं आहे आणि सगळ्याला सिलेक्ट करून काय करायचंय आपल्याला, अनग्रुप करायचंय. अनग्रुप, हा अनग्रुप झाला. परत बघा सगळे अनग्रुप झाले का? अनग्रुप. ओके, बघा हा सेपरेट, हा सेपरेट आणि हा सेपरेट झाला पाहिजे. आणि आकडे जे आहेत ना, म्हणजे ज्यातलं जे टेक्स्ट आहे ना ते आपण व्हाईट करणार आहे सगळे. ओके, नंतर थोड्या वेळानंतर हे खालचा आकडा जो ब्लॅक केला तरी चालेल. थोडं टेक्स्टिंग जे ना, टेक्स्टिंग ते आपण काय करणार आहे, व्हाईट करणार आहे. ओके, आणि मध्ये जो आहे की नाही हा थोडासा वेगळा कलरचा द्या किंवा सेम कलरचा द्या किंवा रेड कलरचा द्या. ओके, किंवा व्हाईटच ठेवायचंय मला. का ठेवायचंय व्हाईट? पाठीमागं काय आलं हे? अच्छा, मी या स्लाइड वर आहे. हा, इकडे बघा. हे जे मधले ना व्हाईटच ठेवायचं आहे. कारण मला टेक्स्टिंग पूर्ण व्हाईट आणि हे एक ओव्हरऑल जे स्वरूप येतं याला ते व्यवस्थित येतं त्यामुळं. आता मला डुप्लिकेट करायचंय. डुप्लिकेट करून काय करायचं आहे, या स्लाइड वरती जे आहेत ना, हा या बाजूला त्याच दिशेने न्यायचं. याला मधल्याला वरच्या बाजूने 3D जो केलाय आपण थोडाफार, त्याला आपण वरच्या बाजूने न्यायचा आहे आणि हा जो आहे त्याला खाली घ्यायचा. याच दिशेने वर घ्यायचा याला. याला काय करायचं, याच्या डोक्यावर बसवायचं आणि याला इथं खाली घ्यायचं. ओके, परत या दिशेनंच याला वर घ्यायचं, याला इथं सगळं डोक्यावर घ्यायचं. हे सगळं काय करायचं, असं सेपरेशन करायचं आहे. आणि टेक्स्टिंग जी आहे की नाही तशीच तुम्हाला लिहायची आहे, सेंड टू बॅक करायची आहे. व्हाईट मध्ये टेक्स्ट करायचं आहे. आता त्यावेळेस टेक्स्टला रोटेट करायचं फक्त सिम्पली. टेक्स्टिंग थोडंसं दाखवतं तुम्हाला, म्हणजे जेणेकरून काय होईल तुम्हाला कळेल. ओके, आणि आपण जो झूम इफेक्ट वापरणार आहे त्या स्लाइडवर जाणार आहे, त्या याच्यामधून. कशामधून? जे काही टेक्स्टिंग करणार आहेत तुम्ही, ती एक 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 करून तुम्ही काय करणार आहात, ते टायटल एक्सप्लेन करणार आहात 12 स्लाइड्स वर खाली. इथं फक्त टायटलिंग असणार आहे. काय असणार आहे? टायटलिंग. आणि पुढं प्रत्येक त्याची सेपरेट स्लाइड करून आणि याच्यामध्ये ती स्लाइड ठेवायची. बऱ्यापैकी सर्व जुन्या लोकांना झालेलं आहे, कारण नवीन यामध्ये खूप कमी आहेत, 1-2 जणच आहेत. बट मला असं वाटतं की तुम्ही, मला काय म्हणायचं ते तुम्हाला कळलेलं असेल. तरी मी तुम्हाला थोडंफार करून दाखवतो यामध्ये, कारण 12 स्लाइड्स तयार करायचे म्हटले नवीन टॉपिक एखादा घेऊन, तर तो तेवढाच वेळ जाणार आहे. झूमचं व्हर्जन आहे अनलिमिटेड टायमिंगसाठी आहे, बट वी हॅव टू रिस्पेक्ट द टाइम ऑल्सो. अँड फॉर दॅट पर्पज मी काय करणार आहे, तुम्हाला एक डेमो थोडासा दाखवणार आहे. यामध्ये बघा हे झालं आणि ऑब्व्हियस इथं मी ट्रान्झिशन कोणतं देणार आहे हो,
कोणतं त्याचं ट्रान्झिशन? मॉर्फ मॉर्फ. मॉर्फ ओके, सो मॉर्फ या पद्धतीने मी दिलेलं आहे लाईक धिस. इज इट क्लिअर? हे सगळं बरोबर येऊन थांबणार आहे तिथं. आता मी जे केलेलं होतं, एक मिनिट, जस्ट लेट मी शो यू धिस 12x360. त्यावेळेस या स्लाइड मध्ये बघा, ऑलरेडी काय होतं, टेक्स्ट होतं, काय तिथं आणलेलं नाही, आणि परत हे एक एक करून हे झालेलं आहेत. लक्षात घ्या. आता हे एक नंबरची स्लाइड आहे आणि हे 2 नंबरला गेली, पण त्याच्यावर ज्यावेळेस येईल त्यावेळेला ते असं दिसेल, आणि परत बरोबर इथं आकडे खालच्या बाजूने दिसत आहेत बघा, आणि हे वरच्या बाजूने वरच्या पट्टीत दिसत आहेत. ओके, हे वरच्या प्लॅटफॉर्मवर आहे आणि खालच्या प्लॅटफॉर्मवर आहे, आणि मध्ये इथं बरोबर 25. आता मी इथं बी करताना जर तुम्ही बघितलं नीट तर थोडासा असं तिरका केलेला आहे, की इथं शेप एडिटेड केलेला आहे. 55 डिग्रीचा आहे इथं मी 60 डिग्रीचा केलेला आहे. पण आडवं करत असताना लेट मी शो यू हिअर. ओके, बऱ्यापैकी यामध्ये मी 3D नेस आलेला आहे. हा बॉटमला आहे आणि हा वरच्या पट्टीवर वाटत आहे. ओके, फक्त तुम्हाला इथं टेक्स्ट जो आहे तो अगोदरच तुम्हाला टाकावा लागतो. या स्लाइडवर टाका आणि कट पेस्ट करून त्या स्लाइडवर टाका. ते बरोबर ते त्या ठिकाणी येईल. तर आकडे जे आहेत ते थोडेसे तुम्हाला या ठिकाणी कसे करायचे दाखवतो. ओके, आता 1 नंबर आहे. इज इट क्लिअर? आणि तो तुम्हाला ॲडलॅम्प डिस्प्ले म्हणून घेतो मी एक, तुम्ही कोणताही घेऊ शकता, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. फक्त रोटेट बरोबर छान पद्धतीने रोटेट होतं. टेक्स्टिंगला जास्त प्रॉब्लेम नाही, रोटेट चांगलं होतं. ओके, तुम्ही वर्ड आर्टमध्ये जाऊ नका, त्यामध्ये अक्षरं तुटतात. तुम्ही असंच तिरकं करा. 1 बरोबर आहे. आणि इथं काय करायचं, फक्त अगोदर हे करून टाका, परत टायपिंग काय लगेच फास्टमध्ये होऊन जाईल. फक्त रोटेशन महत्वाचं आहे या ठिकाणी. आणि तुम्हाला यातल्या काही गोष्टी सांगतो महत्त्वाच्या, ज्या मी ही क्रिएशन करताना तुम्हाला सांगण्यासाठी ते विचार केलेल्या होत्या, की तुम्हाला एक ठराविक पातळीनंतर तुम्हाला ते टेक्स्ट सरळ ठेवू वाटू लागेल. पण ठेवायचं नाही. लोकांना दिसणारच आहे किती आकडा आहे तो असा आडवा. ते काय असं काय म्हणतात त्याला, आपलं जे फेस आहे किंवा मुंडी जी आहे आपली, ओके, ती आपण काय करणार नाही, अशी करत जाणार नाही. बरोबर आहे की नाही? ते कळून येणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता मी जे 12 टूल्स दाखवणार आहे, तेच मी यामध्ये काय करतो, तुम्हाला दाखवतो. ठीक आहे? आणि टेक्स्टिंग त्याची तयार आहे. म्हणजे त्यामध्ये जास्त वेळ जाणार नाही. ओके, फक्त रोटेट बरोबर ते रोटेट, त्याची रंगसंगती किंवा आपण हे म्हणूया त्याचं सिस्टमिकनेस, त्याचं प्लेसिंग जे आहे ना, प्लेसिंग ते बरोबर असं गोलाकार चांगलं छान दिसलं पाहिजे. इज इट क्लिअर? तुम्ही हा होमवर्क नक्की करावा. संडे नाईट पर्यंत करावा. आणि उद्या तर मी 12 टूल्स देणार आहे आणि त्यातले काही गमती-जमती आपण पाहणार आहोत. इज इट क्लिअर? आणि लँडिंग पेजचं एक तुम्हाला सांगायचं आहे उद्या. आणि त्यानंतर मग तुम्हाला मी जे व्हिडिओज पाठवलेले होते त्याचं क्रिएशन पुढच्या वीकमध्ये आपण करणार आहे. 12 टूल्सच एवढे महत्त्वाचे आहेत, की त्यासाठी किती किंमत मोजली तरी ते कमी आहे. प्लस तुम्हाला प्रशिक्षण सुद्धा आहे बाकीच्या गोष्टींचं, फिल्मोरामधील वगैरे हे आपण सगळ्या बारीच्या गोष्टी सुद्धा बघणार आहोत. ओके. तर लक्षात घ्या, या ठिकाणी थोडेसे डिस्क्रिपन्सी झालेले आहेत, बट यू विल क्युअर इट. आता यामध्ये 1 हा जर पकडायचा म्हटलं तर याला किती होणार आहे, हा 2 नंबर, आणि इथं होणार आहे 3 नंबर, इथं होणार आहे 4 नंबर. ओके, थोडंसं प्रत्येक क्रिएशनमध्ये थोडेसे चेंजेस येत जाणार आहेत. ओके, त्यामुळं मी थोडंसं थीन काढलेलं होतं. आता हे थोडंसं जास्त करून तुम्हाला लाईव्हमध्ये थिक पद्धतीने दाखवलेलं आहे आणि हे चांगलं आहे. क्लिअर दिसतं, चांगलं मोठं दिसतं. काही प्रॉब्लेम नाही. 10 इथं काय करायचं आहे, 11 थोडंसं तिरकं करा असं. आणि 7 असंच ठेवायचं, 7 आणि 9 असंच ठेवायचं आहे. इट्स क्लिअर? 9. एकदा का जर जमली की जमली मग दर्शकांची.
बरोबर आहे की नाही? हे 12 आहेत असं कळणार आहे. राईट? या पद्धतीने 12 काय आहे ते सांगा. 10 करायचं असेल तर 40 डिग्रीने फिरवायचं आहे फक्त तुम्हाला. आता हे बरोबर गोल दिसत आहे. ओके आणि खालच्या बाजूला दिसत आहे. लेट मी फुल स्क्रीन मध्ये पाहूया आपण. हे पहा, हे खालच्या बाजूला आहे आणि हे थोडंसं वर आलेलं आहे. हे इथनं असं आतमध्ये असं खाच दिसते, सरळ वाली खाच आहे ही. इज इट क्लिअर? म्हणजे हे असं करून परत ते असं खालच्या बाजूनं आणि परत हा असा. ओके. हे बघा 7 नंबरचा बघा बऱ्यापैकी दिसत आहे चांगला. ओके 8 नंबर सुद्धा दिसतोय, 9 नंबर सुद्धा दिसतोय. ओके. आलेले का इफेक्ट हा खालच्या बाजूला वाटतोय का बॉटमला वाटतोय आणि हा वरच्या बाजूला वाटत आहे का? वाटत आहे का? का नाही वाटत? वाटत आहे सर. हा. आता बघा लक्षात घ्या यामध्ये जो 12 टॉपिक्स आहेत माझे आपले जे या कोर्स मधील तो कोणते आहे ते दाखवायचे आहेत तुम्हाला. सो हिअर पीपीटी याच्यामध्ये होती 12360. 12360 नाव का दिलं यासला पॉवर पॉइंटला? कारण ते 360 डिग्री असणारच आहे, पण 10 360, 9 360, 8 360 जे काही तुमचं असेल त्या पद्धतीने तुम्ही नामकरण त्याचं करू शकता. इज इट क्लिअर? आता मध्ये हे टायटल टाकणारे 12 AI टूल्सचं तुम्ही आणि हे जे आहे एक घेतो मी आता पहिल्यावाला AI स्टोरी टेलिंग व्हिडिओ. ओके. तुम्ही सरळ असं टाईप केलेलं असेल सपोज इथं. बरोबर आहे. आता बरोबर इथं झालं. आता मी काय करतो हे थोडक्यात इथे घेतलं सपोज असं. सो तुम्ही सरळ टाईप करता बरोबर आहे की नाही? असं सरळ टाईप केलेलं आहे ते वेगळा टेक्स्ट बॉक्स घेऊन. बरोबर त्या या टेक्स्ट बॉक्सला जायचंय तुम्हाला. ओके. एकदाच करायचं आणि बाकीचं फक्त रिप्लेस करत जायचं. जसं मी एकचं केलं तसंच इथं करायचं आहे. आता 1 नंबरला हा केला. AI स्टोरी टेलिंग व्हिडिओ. तर स्टोरी टेलिंग व्हिडिओ मध्ये काय आपण बघणार आहे थोडक्यात मी तुम्हाला दाखवलंय बघा. 7.5 मिनिटाचा व्हिडिओ बघितला का हो तुम्ही? थोडंसं रोटेट करत जायचं. तोपर्यंत माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या. 7.5 मिनिटाचा व्हिडिओ बघितला का तुम्ही माझा? येस बघितला. बघितला. त्यामध्ये मी 12 टूलचा थोडा इंट्रो दाखवलाय तो बघितला का तो पार्ट? हो. हा तर स्टोरी टेलिंग व्हिडिओमध्ये जे काही टेम्पलेटचं जो तुमचं हे आहे म्हणजे क्लिअर फक्त हे तिरकं केल्यावर बघा फक्त हे जे आहे ना मेळ घालायचा हे महत्वाचं आहे बरं का. आता हे इथं जसं असेल त्या टाईपचं थोडंसं काय करायचं आता मधलं हे असं त्याच्यामध्ये बी एक डिझाईन दिसली पाहिजे. टेक्स्टिंग मध्ये सुद्धा काय दिसली पाहिजे एक वेगळं लय एक नाद म्हणतो ना आपण एक त्याच्यामध्ये रिदम असा दिसला पाहिजे. क्लिअर? ते महत्वाचं आहे. ओके सिम्पली असं ठेवा जेणेकरून हा असा एक षटकोन म्हणजे काय किती कोण होतात? अष्टकोन बी नाही. 12 कोणला काय म्हणता येईल आपल्याला? तसं काही नावच नाही. दशकोन 10 पर्यंत आहे. 12 कोणला काय म्हणायचं? 12 कोणच म्हणायचं ना? बारकोड. बारकोड का? नाही. बारकोड बारकोन नाही बरोबर बारकोन म्हणत असेल त्याला. 12 असं बारकोन झाला षटकोन जसं असतो ना तसं त्या पद्धतीनं अष्टकोन असतो. अष्टकोन पर्यंत आपण केलेला आहे. दशकोन हे आपणच नाव दिलेलं आहे सपोज. आता हा बारकोन जो आहे ना तो राजश्री मॅडमने नाव दिलेलं आहे की नाही? बर छान अशा पद्धतीनं सुचत जातं नवीन गोष्टी असतात त्यामध्ये बरंचसं काही डिस्कस होतं इंटरॅक्शन होतं त्यामुळे एकमेकांचाच त्यामध्ये काय होतं फायदा होत असतो. ओके तर हा जो झाला या पद्धतीनं जेव्हा तुम्ही टेक्स्टिंग करता त्यावेळेस अजून ते 3D दिसतं. ओके खाली दिसतो आणि हा वर दिसतो. सिंपल तुम्हाला तोपर्यंत एक सूत्र सांगतो मी बघा. हे बघा हा घेतला मी आणि विदाऊट 3D करता सुद्धा 3D कसा दिसतो बघा. कलरचा खेळ आहे सगळा कलर. बघा या रेक्टँगलला मी काय केलं नो आउटलाईन केलं. नो आउटलाईन केलं आणि परत याला काय केलं छोटं केलं सपोज आणि याला इथं असं दाखव. ओके आणि याला दिला मी सपोज हा कलर आणि याला हा दिला सपोज मी भगवाच कलर आणि हा जो आहे एक रेक्टँगल तो रेक्टँगल मला या दोघांच्या मध्ये असा पुरवायचा आहे की त्याचे एंड्स तिथं बरोबर मीट झाले पाहिजेत. लॉजिक सांगतो आता मी वरचा तर सेमच ठेवा असा
फक्त खालचे जे एंड्स आहेत ना, थोड्या वेळासाठी आपण काय करूया, याला डार्कच ठेवूया. ओके. आणि याचे जे एंड्स आहेत ना, ज्या वेळेस तुम्ही याला मीट कराल पूर्णपणे, त्यावेळेस ते ऑटोमॅटिक आतल्या बाजूला असल्यावानी वाटेल. ओके. प्लस आपण 3D सुद्धा करतोय त्याला, 3D रोटेशन देतोय त्याला. ओके. हे बघा, याला असं मी केलं. राइट. याला थोडंसं काय करतो, खाली करतो. ओके. याला थोडंसं सेंड टू बॅक करा वाटलं तर. अँड धिस वन. बरं, सांगा बरं मला आता तुम्ही. 1, 2, 3. आता याला काय करतो मी, ग्रुप करतो. दिसतोय का हे? हे असं असा करून असा असा वर आलाय. आता हिकडच्या बाजूनं आपल्या बाजूनं असं वर आल्यासारखं वाटतोय आणि हा सरळ आहे. वाटतोय का तसा? हो सर. हां. कलरच आहे. फक्त मी 3D बी केला नाही. पण याला 3D केल्यामुळे थोडंसं इकडे बाहेर आणि इकडे-तिकडे आणावं लागलं आपल्याला. त्याला अजून जास्त आपल्याला ऑथेंटिसिटी द्यायची होती म्हणून. हे इथं बघा, हे इथं थोडंसं अजून 6 नंबरला 7 नंबरला थोडंसं पुढं-मागे करावं लागेल आपल्याला. असंही करू शकतो. ओके, फाईन. आता बघा आपल्याला काय करायचं आहे यामध्ये, हे राहिलेले कंप्लीट करू. आता तुम्हाला एक महत्त्वाचं ॲनिमेशन सांगायचं आहे. ॲनिमेशनमध्ये हे टेक्स्ट अगोदरपासूनच आहे. त्यामुळे एक्साइटिंग वाला इफेक्ट तुम्ही एम्फेसिस वाला इफेक्ट देऊ शकता. एम्फेसिस कधी असतं? ज्यावेळेस एंट्रान्सचा इफेक्ट तुम्हाला द्यायचा नाहीये. एंट्रान्सचा इफेक्ट तुम्हाला द्यायचा नाहीये. एक टेक्स्ट ऑलरेडी तिथं आहेच. व्हाईटवरती व्हाईट. आणि पॉवर पॉइंट मधलं हे क्रिएशन आहे समजण्यासाठी पूर्ण स्लाइड पॉवर पॉइंट सारखीच ठेवलेली आहे. व्हिडिओमध्ये आडवी स्लाइड तशी असल्यासारखी दिसते. त्या पद्धतीनं. आता हे झालं. आता बघा, यामध्ये पहिला वाला जो आहे, आता टेक्स्टिंग वेगवेगळे असे समजा तुम्ही. आता टेक्स्टिंग फक्त बदलण्याचा अर्थ नाही ते तुमच्यासमोर. आपल्याला कॉन्सेप्ट महत्वाचा आहे अँड क्रिएशन महत्वाचं आहे. ओके. आता बघा, हे ॲनिमेशन मध्ये मी काय करणार आहे या ठिकाणी, एम्फेसिस मध्ये जाणार आहे. आता तिकडनं मी कॉपी केलेलं आहे म्हणून ते आलेलं आहे बघा. तर ब्रश कलरला मध्ये मी जाणार आहे. ब्रश कलर. ब्रश कलर असा आहे तो डिफॉल्ट वाला. पण याला मी कसं देणार आहे, पिवळा. आता याच्यामध्ये कोणता दिसेल चांगला? पिवळा. ओके. तर हा पिवळा झाला बघा. पण एकदाच द्यायचं फक्त, प्रत्येकाला देत बसायचं नाही. याला सिलेक्ट करायचं, ॲनिमेशन पेंटर, याला द्यायचं. ओके. परत याला सिलेक्ट करायचं या टेक्स्टला. ओके. ॲनिमेशन पेंटर आणि परत याला. आता सिलेक्ट करताना पूर्ण अशी डॉटेड लाईन आली पाहिजे. हे बघा, हे याला सिलेक्ट झाला तर कंप्लीट. आपल्याला ते फील होतं सुद्धा सिलेक्ट झालंय म्हणून. हे बघा, आता याला सिलेक्ट करायचं आणि ॲनिमेशन पेंटर आणि याला सिलेक्ट करायचं. ओके. सगळ्याला सिलेक्ट करायचं, ॲनिमेशन पेंटर अँड धिस वन. राईट. याला सिलेक्ट करा, ॲनिमेशन पेंटर, धिस वन. ओके. परत ॲनिमेशन पेंटर, धिस वन अँड ॲनिमेशन पेंटर, धिस वन. ओके. सिलेक्ट. डबल क्लिक केल्यामुळे काय होईल, ऍक्च्युली ते परमनंट होतं बरं का तसं. पण या एम्फेसिस इफेक्टला मे बी सेपरेट आपल्याला द्यावा लागतो. एकदाच डबल क्लिक केलं तर बाकीच्याला फक्त क्लिक करत बसावं लागतं आपल्याला. ओके. आता यामध्ये असं झालं. लेट मी सी फर्स्ट ऑफ ऑल की ते ट्रान्झिशन मध्ये बरोबर व्हाईट येते का ते असं. हे बघा, अगोदर व्हाईट दिसत नाही आणि बरोबर ते जॉईन होताना व्हाईट दिसत आहे. स्लाइड अशी असणार आहे. पूर्ण आता काय दिसत आहे तुम्हाला समोर? समोर काय दिसत आहे? व्हाईट स्लाइड व्हाईट स्लाइड दिसत आहे. बरोबर आहे. आता सिंगल एक क्लिक करतो फक्त. सिंगल क्लिक. ओ माय गॉड. ओके. आणि त्या टेक्स्टिंगमुळे बघा खूप छान इफेक्ट जुळून आलेला आहे. बारकोन. ओके. त्या पद्धतीनं बारकोन क्रिएट झालेला आहे आणि टेक्स्टिंग खालच्या बाजूला ग्राउंड लेवलला आकडे दिसत आहेत. एवढे मोठे-मोठे आकडे थोडेसे अनप्रोफेशनल वाटतात, बट स्टिल ओके. मुलांसाठी जर करत असाल तुम्ही, लहान मुलांसाठी, तर ते चांगलं असतं. इज इट क्लिअर? थोडंसं याचं बोल्डनेस वगैरे काढून टाकलं तरी चालेल. ओके. 32 पर्यंत साईज त्याची केलेली आहे मी. ओके. तुम्हाला लाईव्ह मध्ये कळण्यासाठी सुद्धा. पण तुम्ही थोडेसे असे छोटे करा. ओके. आणि मी करतानाच इथं मोठे का दाखवलं तुम्हाला सगळं. जर तुम्ही माझा व्हिडिओ नीट बघितला तर त्याला मी बारीकच ठेवलेलं आहे. ही जी याला एडिट शेप करून जे आहे की नाही, ते खूप छोटं काढलेलं आहे खालचा पार्ट. ओके.
हा सेपरेट केलेला आहे आणि छोटे छोटेच असे आकडे वापरलेले आहेत जेणेकरून एक प्रोफेशनलिझम त्यामध्ये आलेला आहे. ओके. तर ह्यामध्ये दाखवताना मी खूप मेटिक्युलस करण्याचा प्रयत्न करतो आणि हे तर इंडिव्हिज्युअली करत असताना मी पट 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 करून ते बरोबर होऊन जातं. ते हाताला ते बसलेलं आहे सगळं. त्यामुळे ते स्वरूप त्याला ओव्हरऑल त्याचा जो अपीरियन्स आहे तो जमून येत आहे. तसंच थोडंसं होतं. आता या शेपच्या दृष्टिकोनातून हे आकडे एवढे मोठे योग्य वाटतात मला. त्यामुळे मी काही जास्त करत नाही आता. अनडू करतो याला इथंच. ओके. आणि मध्ये मग तुमचं जे मेन टायटल असेल ते तुम्ही टाका. आणि मी तुम्हाला 12 स्लाइडचे जे सांगत होतो ते इथंच दाखवतो. ओके. म्हणजे आता या पॉइंट बद्दल आता हा पॉइंट आहे शेवटी. तुम्ही म्हणाल की डिस्क्रिप्शन आपण थोडंच करणार आहे इथं. हे जे बुलेट्स असतात ना, बुलेट पॉइंटच्या जागी हे क्राफ्ट असतं थोडं, बाकी काही नाही. हा जो क्राफ्ट असतो त्यामुळे एक वेगळी लय आणि किती जणांकडून तर आपण अप्रिशिएशन मिळवलेले आहेत. ओके. आता हा तुम्ही इकडं नेऊ शकता आणि इकडं तुमचं एक्सप्लेनेशन देऊ शकता. हे जसं जसं आता हे बघा थोडक्यात मी सांगतो तुम्हाला. इथं जे टायटल इथं जे येईल पिवळंवालं, कळलं का नाही? त्याला वेगळा थोडंसं क्रिएशन करावं लागेल तुम्हाला. हे बघा या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल, याला थोडंसं फिरवावं लागेल. आता ग्रुप करतोय आता याला आणि हा जो 1 नंबर आहे तो इथं आला आणि याला काय करायचं इथं आल्यावर पूर्ण पिवळा होऊ द्यायचा. किंवा तुम्ही समथिंग लाइक दॅट ग्रीन. ओके. किंवा काहीतरी समथिंग असं करा की तो एक्सप्लेन करायचा चालू आहे आणि इकडं त्याबद्दल तुम्ही करू शकता. ओके. याला डुप्लिकेट करा आणि परत इकडं 2 नंबर परत इकडं आणा. कळलं? आणि परत याला परत पहिल्यासारखं करायचं. काय करायचं पहिल्यासारखं? हा ऑरेंज कलर देऊन टाकायचा. ओके. आणि याला काय करायचा? ब्लू करायचा. ठीक आहे. ट्रान्झिशन मध्ये बघूया. हे बघा हे झालं. ते बरोबर हे येत आहे आणि इकडं त्याचं जे काही फोटोज असतील किंवा टेक्स्टिंग कमी करतो आपण निम्म्या स्लाइडवरच मोठे मोठे अक्षर किंवा आपण म्हणूया एक पिक्चर्स वगैरे. कळलं का नाही कळलं? गुगल आय.ओ. जो असतो गुगल आय.ओ. तुम्ही बघितलेला असेल बऱ्यापैकी जणांनी. ओके. त्यामध्ये जो काही आपले सुंदर पिचाई आहे त्यांचं मी सारखं कंटिन्यू बघत असतो बरं का. जर YouTube मध्ये आपण बघितलं या ठिकाणी. ओके. गुगल आय.ओ. असं टाका. त्यामध्ये मी त्यांचं पॉवर पॉइंट दाखवतो की कशा पद्धतीचं असतं ते. गुगल आय.ओ. 2024-23 करा. ओके. त्यामध्ये मला सुंदर पिचाईचं नवीन नवीन जे फीचर असतात गुगल मधले आलेले ते तुम्हाला दिसतील. त्यांचा बोलण्याचा जो काही एक हातोटी बघा, शिरस्ता कसा एकदम काम अँड कंपोज्ड वाटतं ते खूप सुंदर पिचाई. अंडर 10 मिनिट्स. As you may have heard, AI is having a very busy year. AI. So we've got lots to talk about. Let's get started. We've been applying AI to make our products radically more helpful for a while. With generative AI, we are taking the next step. Using a combination of बरोबर semantic सेंटरला understanding and क्रिएशन generative पूर्ण AI, स्लाइड व्हाईट. you can do हे 4 much फोटो more with a new want your kid at the center of आणि it हा all. बघा मॅजिक इरेजर. Much more with a called Magic Editor. Let's have a Ah, look. You can do much मॉर्फ more इफेक्ट बघा कसा वापरलाय त्याने. with a new experience. हे बघा हे काय आहे गुगल फोटोज मॅजिक इरेजरच्या जागी काय आहे आता मॅजिक एडिटर. Called Magic Editor. Let's have a look. This is a great photo, but as a parent, you always want your truly magical. Imagine if you could see your whole trip in advance. आता इथं बाकीचे With ऍप्लिकेशन immersive view for routes, now you गुगलचं can. कडं असं येणार आहे. तुम्ही Today, बघितलं काय हो we are ready to announce our latest palm model. गुगल मॅप असतो ना गुगल मॅप. तुम्ही ते प्लेसचं नाव टाकायचं फक्त गुगलला आणि ते तुम्हाला राईड जसं की पूर्ण त्याचं जे जसं जसं आहे जसं कसं जायचं एकदम ओरिजिनल दिसणार. लक्षात घ्या आता इथं The बघा. lighting in the rest of the photo so the edit feels consistent. It's truly magical. Imagine if you could see your whole trip in advance. With immersive view for routes, now you can. Today, होल ट्रिप. we are ready to announce our latest Palm model in production, Palm 2. While Palm 2 is highly capable, it really shines. हे बघा तुम्ही इथं टायटल सबटायटल आणि हे म्हणजे टेक्स्टिंग किती कमी आहे. पण आता पॉवर पॉइंट लोकांचं म्हणजे व्ह्यूज थोडासा वेगळा कसा झालेला आहे की
टेक्स्ट धडाधड पीडीएफ सारखं टाकायचं आणि वाचायचं असं नाहीये. ओके, आता हा एक व्ह्यू झाला तुम्हाला सांगितलं सध्या. पण मी जो तुम्हाला प्रिफर करेन जास्त करून थोडंसं अजून याच्यापेक्षा जास्त इनोव्हेटिव्ह करायचं असेल तर तुम्ही काय करा, आता हे खालची 4थी आणि 5वी मी काय करतोय तर डिलीट करतो. इज इट क्लिअर? आणि इथं कंट्रोल डी करूया आपण. आणि इथं थोडक्यात मी काय करतो सध्या 4 नंबरची स्लाइड पूर्ण कलर देतो याला. सपोज हा वाला कलर दिला. ओके, आणि याला म्हणजे तुम्ही काय टेक्स्टिंग आणि पिक्चर केलेले आहेत. कमी टेक्स्ट आणि कमी एक चांगलं एकदम मस्तपैकी सेल्फ क्रिएटेड पिक्चर असेल. कारण पिक्चर सुद्धा आता तुम्ही AI न तुम्ही तयार करू शकणार आहात. मी जे 12 टूल देणार आहे ना, म्युझिक स्वतःच देऊ शकणार आहात. त्यामध्ये रेस्ट्रिक्शन होते ना आपल्याला. कशामध्ये? फिल्मोरामध्ये. यामध्ये तुम्ही म्युझिक चांगलं देऊ शकणार आहात. इज इट क्लिअर? आता सपोज हे 4 कलर आहेत. आता मला काय करायचं आहे, हा जो पहिला पॉइंट आहे तो मला एक्सप्लेन करायचा. तर मी काय करणार, ही जी स्लाइड आहे ही जी माझी मास्टर स्लाइड असेल. ओके, पहिल्यांदा एक्सप्लेन करून सांगा असं. काय काय तुम्ही शिकणार आहात ते सांगायचं तुम्हाला. So students, today we are going to learn the AI storytelling video and this. Okay, like this sequence थोडासा झालाय, but still तुम्ही थोडंसं एक्सप्लेन करायचं आहे. जसं होईल तसं क्लिक करत जायचं आहे. आणि हे सगळे पॉइंट्स आपण बघणार आहोत असं सांगायचं. परत या स्लाइडला डुप्लिकेट करायचं आहे आणि त्यातले अॅनिमेशन सगळे काढून टाकायचे. कारण आता झूमने एक पॉइंट आपण पुढे आणणार आहोत. इज इट क्लिअर? So what I'm going to do here is that I have selected all these shapes and text all together and removing the animation. I'm removing these animations. Now what to do next here? I'm going to zooming in my slide. Okay, आता zoom in करायचं या स्लाइड मध्ये. आता पूर्ण अॅनिमेशन मी काढून टाकले याची. तर फुल स्क्रीन केलं तर फक्त हे असं दिसेल. पण एक एक पॉइंट पुढं आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मला AI स्टोरी टेलिंगचा व्हिडिओचा हा पहिली जी स्लाइड आहे ते हिथं आहे. ओके, टेक्स्ट फक्त मी सरळ ठेवलं सपोज असं मध्ये. ओके, आणि इथं काहीतरी समथिंग माझं काय आहे, क्रिएशन आहे किंवा काय पिक्चर्स वगैरे आहेत, काय असेल ते असतील. इज इट क्लिअर? आता याला एका सरळ रेषेत ठेवलं तरी चालेल आता. ओके, AI स्टोरी टेलिंग व्हिडिओ ऍप्टोस नावाचा फॉन्ट आहे तो तुम्ही थोडासा हाईट ज्याची जास्त असेल असं तुम्ही ठेवू शकता. फॉर एक्झाम्पल एरियल नॅरो वगैरे बघा. इट लुक्स नाईस. अँड आपण म्हणूया यामध्ये मी काय करणार आहे, हा जो स्पेसिंग आहे लाईन्स लूज थोडीशी ठेवणार आहे. ओके, टायटलसाठी थोडंसं हे वाढवतो असं. ओके, AI स्टोरी टेलिंग व्हिडिओ त्याचं काय असेल ते इथं क्रिएशन करा. आता बघा यामध्ये मला काय करायचं आहे, ही स्लाइड यामध्ये आणायची आहे. काही नवीन लोकांसाठी ते चांगलं असेल. मला काय करायला नेमकं मी चाललेलो आहे, बऱ्यापैकी जणांना कळत असेल आता या ठिकाणी. मी काय करतोय, इन्सर्ट अँड झूम मध्ये जायचंय मला. इन्सर्ट आणि झूम. कुठे गेला झूम? हे बघा, इन्सर्ट मध्ये पॉवर BI लिंक्स मध्ये काय आहे, झूम आहे. लिंक्स आणि इथं काय करायचं, स्लाइड झूम करायचंय मला. कोणकोणत्या स्लाइड आणायचे मला या स्लाइड वरती? 2 नंबरची स्लाइड आणायची. ऍक्च्युअली मला सगळ्या स्लाइड्स आणायच्या आहेत. कोणकोणत्या वाल्या? एवढ्या स्लाइड म्हणजे तयार झालेल्या आहेत, बरोबर आहे. तर ही स्लाइड झूम होत पुढे येणार आहे. सपोज AI स्टोरी टेलिंगची व्हिडिओची स्लाइड हिथं आहे, त्याला मी छोटं करणार आहे आणि या स्लाइडला कुठेतरी असं ठेवणार आहे याच पद्धतीनं. ओके, किंवा तुम्ही असं गोल गोल फिरू शकता, याला असं गोल फिरवा असं याला. ओके, उलट करा त्या स्लाइडला आणि स्लाइडचा जो आहे ना झूम ट्रान्झिशन आणि रिटर्न टू झूम करा. ओके, 1 सेकंड ठेवा आणि हा जो कलर आहे सॉफ्ट एज ते ठेवा, म्हणजे ते दिसणार नाही. थोडं असं दिसेल असं ठेवा फक्त. ओके, सेम करा. हे 2 नंबरची स्लाइड आहे असे सपोज करा. जस्ट किती नंबरची स्लाइड आहे ही? 2 नंबरची स्लाइड आहे. ओके, आणि त्याला याच ओरिएंटेशनने काय करा, सिलेक्ट करा आणि याला छोटं करा. ओके, याला छोटं करा आणि याला सॉफ्ट एज रेक्टँगल करा. फक्त रिटर्न टू झूम करा इथं. म्हणजे या मास्टर स्लाइडला ते परत परत येत राहील. सपोज ही 3 नंबरची स्लाइड आहे, पूर्ण तयार करायची, त्या स्लाइडवर जायचंच नाही आपल्याला.
हे झूम करूनच येणार आहे आणि जाणार आहे. ओके, याही पद्धतीनं तुम्ही थोडंसं करू शकता. फक्त यामध्ये नाविन्यपूर्णता अशी आहे जुन्या लोकांसाठी की हे 3D क्राफ्ट आहे आणि मल्टीपर्पज क्राफ्ट आहे. 10 पॉईंटचा बनवू शकता तुम्ही, 12 पॉईंटचा बनवू शकता तुम्ही. इज इट क्लिअर? किंवा तुम्ही काय करू शकता, इव्हन 3 पासून 12 पर्यंत करू शकता. फक्त रोटेशन तुम्हाला देता आलं पाहिजे. इज इट क्लिअर? कसंही ठेवा. आता सध्या आपण बघूया, चेक करूया कसं होतंय ते. ट्रायल आणि एरर बेसिसवर बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात. रिटर्न टू झूम सगळीकडे करा फक्त. अँड धिस वन, कारण परत परत या स्लाइडकडे ते आलं पाहिजे असं आपल्याला करायचं आहे. ओके, इथं काय आहे, रिटर्न टू झूम राहिलं इथलं, इथं आहे, इथं आहे. आता आपल्याला काहीच करायचं नाही, एक एक फक्त क्लिक करत जायचं आहे. कुठेही क्लिक करा स्लाइडवर, हे बरोबर त्या स्लाइडला येईल. ओके, आता पहिल्यांदा इथं बघा थोडक्यात, या स्लाइड पासून बघा. So students, we are going to learn today the 12 tools. Let me introduce you first of all the titles of the 12 AI tools. The first one is here, the AI storytelling video, and then the AI spokesperson, and this and that and that. आता ते एक्सप्लेन करताना फक्त काय करायचं, तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक करताना ते तुम्हाला वाचायचं आहे. ओके, म्हणजे तुमच्या पद्धतीनं होईल. And then here we will learn one tool by one tool, that what this tool suggests, what this tool has. Okay, आता ते आपल्याला बघायचं आहे. This is the first one, the AI storytelling videos. The second one is this. Okay, the third one is this, and then fourth one is this. Okay, पुढे आता पाठीमागे घेतलं मी. ओके, त्यामुळे परत पाठीमागे घेऊ शकता तुम्ही. या पद्धतीने पूर्ण स्लाइड काय करू शकता तुम्ही, फिरवू शकता. ओके, कम्प्लिटली नवीन कोणासाठी होतं बरं, हे झूम इन झूम आउट सांगा मला, हात वर करा जरा. हे बघा, एआय स्टोरी टेलिंग व्हिडिओ पहिला वाला, तुम्ही इथे क्लिक करू शकता, धिस वन, राईट. देन कुठे क्लिक करा, फक्त पुढचं बरोबर तो 2 नंबरला, 3 नंबरला आणि 4 नंबरला जाईल. इज इट क्लिअर? तर हे 2 मेथड सांगितले मी तुम्हाला. हे बाजूला ठेवून एक एक करून फिरवा आणि कलर चेंज करत चला, किंवा हे बाजूला ठेवून कलर चेंज करत चला, इकडे ठेवा किंवा इकडे ठेवा, किंवा तुम्ही इथं उभं राहा. ओके, ते आपण केलेलेच आहे बऱ्यापैकी. अशाही पद्धतीने तुम्ही करू शकणार आहात. ओके, तर झूमचा इफेक्ट थोडासा नवीन जे आहे, तुमच्या विद्यार्थ्यांना जर नवीन असेल तर तुम्ही त्यांना तो दर्शन घडवा, तुमच्या दर्शकांना दर्शन घडवा आणि त्या पद्धतीने हे काम करा. तर आता मी याला सेव्ह करतोय, डे 1 लाईव्ह म्हणून असं मी सेव्ह करतोय, जेणेकरून आपल्याला एक फोल्डर बनेल, 8 दिवसांचे 8 फोल्डर्स. अँड लेट मी शो यू की बऱ्याचशा गोष्टी याही दिवसामध्ये होणार आहेत. परंतु मला महत्वाचं तुम्हाला जे एआय टूल्स द्यायचे आहेत, ओके, ते मी उद्या तुम्हाला देणार आहे आणि लँडिंग पेजचंही तुम्हाला मी उद्या सांगणार आहे. ओके, आजच्या क्रिएशन बद्दल एवढंच. बट लेट मी टेल यू सम इन्स्ट्रक्शन. ते इन्स्ट्रक्शन समजून घ्या की उद्या दिल्यानंतर तुम्हाला रविवारपर्यंत ते इन्स्टॉल वगैरे काहीच करायचं नाहीये. तुम्हाला बोनस जे देणार आहे त्यातील काही इन्स्टॉल करायचं असेल तर इन्स्टॉल करून घ्या रविवारपर्यंत. परंतु जे जे क्रिएशन आहे 8 दिवसांचं ते त्या दिवशीला पूर्ण करा. बिकॉज नेक्स्ट एप्रिलमध्ये 15 एप्रिल म्हणजे बऱ्यापैकी महिनाभरच आपला गॅप असणार आहे. बिकॉज फास्टिंग इज गोइंग टू बी स्टार्टेड. ओके, माझं फास्टिंग असणार आहे, त्यामध्ये 12 तारखेपासूनच आहे ते स्टार्ट. 14-15 तासांची उन्हाळ्यात 15-15, 16-16 तासांचा फास्ट असणार आहे. तर स्टील आय विल मॅनेज टू कंटिन्यू टिल 16. ज्या पद्धतीने आपले 8 डेज आहेत ते आपले कम्प्लीट होतीलच. ते तुम्ही कम्प्लीट करा. फक्त होमवर्क तुमची टाइम टू टाइम कम्प्लीट करा, कारण 16 तारखेच्या नंतर मे बी आपला जो आहे गॅप असणार आहे 1 महिन्याचा, त्यामध्ये कदाचित तुमच्या बरोबर जास्त काही मला संवाद साधता येणार नाही. त्यामुळे 8 दिवसात जे काही तुमचे प्रॉब्लेम्स, क्वेश्चन्स, क्वेरीज असतील ते शेअर करा. सॅटर्डेला डाऊट सॉल्व्हिंग सेशन सुद्धा होईल उद्या. तुमचं जे काही एखादा पाठीमागचं एखादं ऍप्लिकेशन वगैरे काही जणांचे राहिलेले आहेत, मला असं वाटतं फिल्मोरा 13.0.25 विनय टकलेसर वगैरे आहेत, तर त्यांना आपण ते देऊयात. रेंडर फॉरेस्ट कोणाकोणाचं नसेल किंवा हे बाकीचं जे आपले टूल्स होते 35 टूल्स, त्यांच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल तरी ते तुम्ही मला विचारू शकता. पाठीमागचे जे कोर्सेस एखादा राहिलेला असेल तरी त्यामध्ये तुम्ही मला विचारू शकता आणि त्या पद्धतीने करणार आहोत.
तर आज जे आपण ह्या क्राफ्ट शिकलेलो आहोत, इज इट क्लिअर? तर ते या पद्धतीनं पूर्ण बनवण्याचा प्रयत्न करा आणि या कोर्सचे जे काही क्रिएशन्स आहेत ते तुम्हाला जस्ट बोनस आहेत. जे काही तुमच्याकडून वेळ आणि ऊर्जा आणि जे काही तुमचं थोडंफार फी असेल ती त्या टूल्ससाठी आहे. लक्षात घ्या. या कोर्सला मी वेगळं सांगत आहे. ट्रेनिंग मी तुम्हाला टूल्सच देणार होतो फक्त. इज क्लिअर? आता या पद्धतीने एक ट्विस्ट करायचं एक शेवटचं दाखवतो ते राहिलेलं आहे. फक्त टूल्स द्यायचे होते. इज क्लिअर? येस. ते देऊया आपण. टूल्स या कोर्सला द्यायचं होते, पण तो त्याचं ट्रेनिंगमध्ये कन्व्हर्जन केलं मी. 8 दिवसाचं 8 वेगवेगळे टीचिंग्स आपले होणार आहेत. ओके. तर हे जस्ट असेच आहेत. डेमो तुम्हाला मी बऱ्यापैकी त्यातही प्रोफेशनलिझम आपण मेंटेन ठेवणार आहोत. पण महत्वाचं हे आहे की जे टूल्स आणि जे बोनस देणार आहे तो मात्र तुम्ही उद्या प्राप्त करून घ्यावा आणि बरोबर वेळेत यावं. ओके. आपलं सध्या आपण हे तयार केलं होतं डे 1 मधलं. सो आता यामध्ये पहा मी काय करत आहे धिस वन फक्त सुटा क्राफ्ट आपण कुठे तयार केलाय इथं तयार केलाय. बरोबर आहे. हे सगळं घेतो मी या पद्धतीनं लाईक धिस. चक्र तयार झालेलं आहे 3D चक्र आणि याला मी काय करणार आहे या स्लाइड वरती घेतो आणि पेस्ट करतो. सिम्पली तुम्हाला काय करायचं या ठिकाणी बघा शेप फॉर्मॅट अँड ग्रुप अनग्रुप करायचं आहे. ओके. आणि सगळं सिलेक्ट करा आता कंट्रोल ए करून आणि सिम्पली तुम्ही काय करू शकता हे असं फिरवू शकता. हे बघा हे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही असं फिरवाल त्याला फ्लॉवरचा थोडासा शेप आला पाहिजे बस आपल्याला हे करायचं आहे. हे बघा हा असा जर ठेवला तुम्ही आणि मधले काढून टाकले आकडे नंतर तुम्ही टाकू शकता वेगळ्या ठिकाणी. इज इट क्लिअर? तर असं जर केलं तुम्ही तर इथं मध्ये एक स्टार सारखं तयार झालेलं आहे आणि इथं सुद्धा तुमची टायटलिंग तुम्ही करू शकणार आहात. ट्विस्टिंग झाल्यामुळे ते अजून भारी वाटणार आहे. ठीक आहे. कंट्रोल झेड करतो मी आणि तुम्ही या बाजूला जर केली ट्विस्ट याला जे पॉवर एआय मधली जे ऍडोब इल्युस्ट्रेटर मधली जी कामं आहेत ते तुम्ही यामध्ये करू शकता ऍक्च्युअली. ओके. हे पहा याही पद्धतीचा हा क्राफ्ट झाला तयार. इथं आकडे लिहू शकता ना तुम्ही. हे बघा हे कसं झालं हे काय म्हणतात त्याला कप बशी सारखं झालं नाही कप बशी. ओके. म्हणजे पूर्ण बशीच्या पाठीमागं ठेवलेला आहे बघा हा ग्लास किंवा कप. बरोबर पाठीमागं बरोबर मध्ये ठेवलेलं आहे असं वाटतंय का ते? हो सर. असं वाटत आहे. आणि परत हाय बघा हे असं उलट केल्यावर असं दिसतं. तुम्ही याच्याशी डील करत राहा. या पद्धतीनं कसं कसं अजून करता येईल. ओके. आता या डिरेक्शननं बघूया आपण असं. ओके. हे बघा हा एक असा केलेला होता. हाय फ्लॉवरचा शेप तयार होतो या ठिकाणी. ओके. लेट इट बी. तुम्ही वेगवेगळे यामध्ये क्रिएशन करू शकता त्या पद्धतीनं. अँड हा जो आय कॅचिंग जो इफेक्ट असतो जो आय कॅन्डी दॅट इज व्हॉट प्रेझेंटेशनला एक वेगळं फॅसिनेशन किंवा एक वेगळं महत्व प्राप्त होणार आहे. परंतु कंटेंट सुद्धा तुमचा चांगला असावा. आतला जो तुम्ही मांडताय कंटेंट तोही चांगला असावा. या स्लाइडवरचा याही स्लाइड तेवढ्याच महत्वाच्या आहेत. ते कंटेंट रिच असावा. सादर करण्याचं जे काही मेथड आहे ती चांगली असावी आणि तुमचं सादरीकरण ओरल तेही चांगलं असावं. तिन्हीही एकत्रित गोष्टी जुळवा मिळवा आणि व्यक्तिमत्व विकास साधा स्वतःचा, विद्यार्थ्यांचा, भविष्याचा, महाराष्ट्राचा आणि आपल्या ओव्हरऑल देशाचा. कारण अगोदरच खूपच सगळ्या क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे. आपण तरी कमीत कमी हे जपूयात. आपलं जे नातं आहे तर याचा पहिल्या दिवसाचा शुभारंभ झालेला आहे. कोर्स सुरू झालेला आहे. त्यातून थोडासा वॉर्मअप आज झालेला आहे. आज फक्त काय झालेलं आहे वॉर्मअप. आगे आगे देखो ये 8 दिनों में होता है क्या. ओके. मी जे तुम्हाला दाखवलेले आहेत आतापर्यंत क्रिएशन्स ते आपण इथं मी रिक्रिएट करणार आहे. तोपर्यंत मी आता इथं थांबतो. सर्वांना इथं व्हिडिओ चालू झालेला आहे माझा. मी स्टॉप शेअर केलेला आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील, शंका असतील, कुशंका असतील ते तुम्ही मला उद्या विचारा. आणि उद्या जे काही मी तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे 12 AI टूल्सचं ते वेळेत सर्वांनी हजर राहा. सॅटर्डे आहे. त्यानंतर डाऊट सॉल्विंग सेशन असेल थोडाफार. त्यानंतर संडेला सुट्टी असेल आणि मंडे पासून मग आपण जे मी तुम्हाला जे क्रिएशन्स मला सांगत होते की तुम्ही हे आम्हाला शिकवणार आहात का नवीन कोर्समध्ये तर मी म्हटलं होतं येस. तर मी
ते रिक्रिएट तुम्हाला करून दाखवेन. तोपर्यंत धन्यवाद. शुभरात्री. शब्ब खैर. गुड नाईट. जय हिंद. जय महाराष्ट्र. रेकॉर्डिंग लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो. गुड नाईट.